भाग्याचं काम आहे. आजचे व्याख्याते आहेत श्री राजेश पद्मसिंग सोलंकी, मिराज इन्स्ट्रुमेंटेशन सर्व्हिस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये ते मॅनेजिंग डायरेक्टर या पदावर काम करत आहेत. त्यांची मी थोडक्यात ओळख करून देतो. त्यांनी VPM पॉलिटेक्निक ठाणे येथून 1992 साली डिप्लोमा इन इन्स्ट्रुमेंटेशन पूर्ण केला आणि त्यांचं प्राथमिक शिक्षण वाणगाव महाराष्ट्र येथील JMT हायस्कूल येथे झालेलं आहे. त्यांनी अतिशय कमी भांडवलामध्ये आपला व्यवसाय सुरू केला आणि आज मिराज हा सर्व्हिस प्रोव्हायडरचा एक मोठा ब्रँड झालेला आहे. मिराजचा 12 देशांमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे व्यवसाय चालू आहे. त्यामध्ये सौदी अरेबिया, कुवेत, केनिया, लिबिया, इराक, UAE, ओमान, नायजेरिया, बहरीन आणि कतार यासारख्या देशांचा समावेश आहे. त्यांच्या टीम मध्ये 1000 पेक्षा जास्त इंजिनियर्स आणि मॅनेजर्स काम करत आहेत. अशा पद्धतीने श्री सोळंकी सर हे अतिशय मोठं व्यक्तिमत्व आपल्याला आज व्याख्यानासाठी लाभलेलं आहे. त्यांना अनेक अवॉर्ड सुद्धा मिळालेले आहेत. 1999 ते 2000 मध्ये त्यांना उद्योग भरारी हे अवॉर्ड मिळालेला आहे. GDK मेमोरियल ट्रस्ट आणि लोकसत्ता यांच्या माध्यमातून त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. 2003 साली त्यांना उद्योगश्री पुरस्कार मिळालेला आहे. 2008-9 मध्ये त्यांना स्टार परफॉर्मन्स पुरस्कार मिळालेला आहे. 2011-12 मध्ये त्यांना रिजनल एक्सपोर्ट अवॉर्ड मिळालेला आहे. 2012-13 मध्ये EEPC इंडिया यांच्या मार्फत दिले जाणारा नॅशनल अवॉर्ड त्यांना मिळालेला आहे. EEPC इंडिया यांच्या मार्फतच 2014-15 मध्ये त्यांना टॉप वेस्टर्न रिजनल अवॉर्ड हा मिळालेला आहे. अशा पद्धतीने श्री सोळंकी सर हे अतिशय मोठं व्यक्तिमत्व आज आपल्याला व्याख्यानासाठी लाभलेलं आहे. पुढची सूत्र मी ढोके सरांना सुपूर्द करतो. राजेशजी सोळंकी, मी त्यांचा प्रवास जवळून बघितलेला आहे. एक छान आणि कमी वयात एवढ्या चांगल्या मोठ्या प्रकारे त्यांनी जो आपला उद्योग उभारला याचा मी साक्षीदार आहे. म्हणजे मी अगदी जवळून बघितलेला आहे. आणि एक जिद्द काय असते ती आपल्याला बघायला मिळणार आहे आज. वडील ITI शिक्षक आणि त्याच्यातून त्यांनी बघितलं की हे सगळं कशा पद्धतीने घडतं, कशा पद्धतीने होतं आहे. आणि त्यांच्या मनामध्ये पूर्वीपासूनच जिद्द होती की मला उद्योगपतीच व्हायचं आहे. आणि त्या पद्धतीने आज ते या मोठ्या ठिकाणी विराजमान झालेले आहेत. अनेक लोकांना सोबत घेऊन चालतायत. आपण प्रत्यक्ष त्यांना ऐकूया. राजेशजी, आपण सुरुवात करावी. सोळंकी साहेब नमस्कार. मी ऑडिबल आहे बहुतेक सगळ्यांना? यस सर. नमस्कार. सर्वप्रथम अंबरसिंग सरांचं मी आभार व्यक्त करतो की त्यांनी मला ह्या कार्यक्रमाला आमंत्रित केलं. ऍक्च्युली आज मी विपश्यनाला चाललोय. आता सकाळीच निघणार होतो, पण त्यांनी सांगितलं की मुलांचा कार्यक्रम आहे आणि शाळेच्या अचानक त्यांना मला बोलवावं लागलं काही कारणास्तव. मी म्हटलं पण मुलांचा कार्यक्रम आहे म्हटल्यावर मी माझं शेड्यूल चेंज करून सुद्धा मुलांशी बोलायचं झालं तर मला खूप आवडतं. कारण की मुलं ही आपली म्हणतो ना भविष्य आहे देशाचं. आणि जेव्हा मुलांचं बद्दल बोलायचं असतं, मुलांसाठी बोलायचं असतं, तेव्हा मी माझं सगळं शेड्यूल चेंज करून पहिली प्रायोरिटी त्याला देतो. तर त्यांचं तर अभिनंदन मी करतोच, परंतु आपले महेश पालकर साहेब जे शिक्षणाधिकारी आहेत आणि त्यांनी पुढाकार घेऊन हा कार्यक्रम आयोजित केला. तसंच राजू ताडवी साहेब, ते पण शिक्षणाधिकारी आहेत माध्यमिक. ममता राव उपशिक्षणाधिकारी, बाळसराफ साहेब, डायस मॅडम, तसंच इतर शिक्षक ज्यांनी माझं इंट्रोडक्शन सुद्धा केलं अतिशय छान, ते ढोके सर. तर सर्वांचा आभार व्यक्त करून मी माझे 2 शब्द सांगणार आहे. मी बेसिकली तुम्हाला काही खूप तत्वज्ञान किंवा खूप काही गायडन्स किंवा खूप असं काही सांगेल असं हे माझी इच्छा नाही आहे. कारण की मला वाटतं सगळ्यांना समजतं काय आपल्याला करायचं असतं. मी फक्त तुम्हाला माझी एक स्टोरी सांगणार आहे. जो माझा जीवन प्रवास कसा झाला तो मी तुम्हाला थोडक्यात सांगेन आणि त्याच्यापासून जर तुम्हाला काही शिकता आलं तर तुम्ही शिकू शकाल. आणि
जेव्हा मी सरांना विचारलं की तुमची शाळा कशी आहे, मुलं ऑडियन्स कोणते आहेत, कोणत्या बॅकग्राऊंड मध्ये येतात, तेव्हा मला त्यांचं बॅकग्राऊंड आणि माझं बॅकग्राऊंड खूप सिमिलर वाटलं. त्याच्यामुळे मला वाटलं की हे अतिशय परफेक्ट ऑडियन्स आहे ज्यांना मी माझी स्टोरी सांगू शकतो. कारण की मी सुद्धा ग्रामपंचायतीच्या शाळेमध्ये शिक्षण घेतलेलं आहे. मला शिक्षण मी माझ्या मराठी मीडियम मध्ये घेतलेलं आहे आणि मला शिक्षणाला माझ्या फॉर्च्युनेटली आमच्या शाळा ग्रामपंचायती शाळा म्हणजे फुकट शिक्षण असतं. इव्हन ती जेएमटी शाळा जी आमची होती ती सुद्धा संस्थेमार्फत चालवली जायची, तिथेही काही फी नव्हती. त्यामुळे अतिशय कमी खर्चामध्ये जे शिक्षण आमचं झालं आणि तरी सुद्धा मी अतिशय आणि छोट्याशा गावामध्ये ज्या गावाची संख्या 1000 माणसांची संख्या असेल, 500 ते 1000 लोकांची संख्या असेल, एवढ्या छोट्या गावामध्ये शिक्षण घेऊन सुद्धा जर एखादा मुलगा मुंबई सारख्या शहरामध्ये येऊन आणि नुसतं मुंबईतच नाही, भारतातच नाही तर परदेशामध्ये सुद्धा शिक्षण घेऊ शकतो, तर मी म्हणतो की तुम्ही तर मुंबई मधल्या शाळेमध्ये शिक्षण घेतात, मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशन जी नुसती महाराष्ट्रातलीच नाही, मी तर म्हणेल की पूर्ण भारतातली सगळ्यात मोठी म्युन्सिपल कॉर्पोरेशन स्कूल आहे, ज्याच्यामध्ये एवढे शिक्षणाधिकारी आहे ज्यांना असं वाटतं की या मुलांनी प्रगती करावी आणि त्यासाठी ते वेगळे उपक्रम घेत असतात. आणि सध्या टेक्नॉलॉजीचं सुद्धा जग आहे, त्यामुळे असा उपक्रम आपण घरी बसून सुद्धा बघू शकतो, ऐकू शकतो, एवढ्या सगळ्या लोकांना ऐकू शकतो. ही फॅसिलिटी आपल्याकडे आहे. तर माझं मत असं आहे की आपल्यामधला A to Z प्रत्येक जण सक्सेस होऊ शकतो, पुढे जाऊ शकतो. तुमचं चॅट बॉक्स ओपन असेल तर मला एक जस्ट सगळ्या मुलांना विचारायचं आहे की तुमच्यापैकी किती लोकांना असं वाटतं की तुम्हाला सक्सेसफुल व्हायचंय आणि यशस्वी व्हायचंय, त्यांनी चॅट बॉक्स मध्ये A टाईप करावा. असे किती जण आहेत की ज्यांना वाटतं की सक्सेसफुल व्हायचंय, आम्हाला पुढे जायचंय, काहीतरी करून दाखवायचंय जगामध्ये, लोकांना दाखवून द्यायचंय की आम्ही पण आहोत आणि आमचं अस्तित्व जे लोकांनी जाणीव घ्यायचे, त्यांनी चॅट बॉक्स मध्ये A टाईप करावा. म्हणजे तुम्ही ऍक्टिव्ह आहात हे पण मला कळेल की आणि त्यांना यशस्वी व्हायचंय खरोखर ते सुद्धा किती मुलं आहेत ते मला कळेल. होप चॅट बॉक्स आपला ओपन आहे. चालू झाले चॅट बॉक्स. हा, ग्रेट. तर मेन काय असतं, मला दिसतंय की बऱ्याच लोकांना की तो म्हणतो हार्डली असं कोणी असेल की ज्याला यशस्वी व्हायचं नसेल. सर्वच लोकांना यशस्वी व्हायचं असतं आणि तरी सुद्धा सर्वजण यशस्वी का होत नाहीत, याच्या मागचे काही प्रमुख रिझन जे मला दिसतात. आता आपण बघतो की प्रत्येक झाडाचं बीज, मग ते तुम्ही कोणतं पण झाड घ्या, एखादं उंबराचं झाड घ्या, चिंचेचं झाड घ्या, जे ज्या चिंचेच्या झाडामध्ये प्रत्येक बी मध्ये एवढं पोटेन्शियल असतं, एवढी ताकद असते की ते पूर्ण झाड एवढं मोठं झाड बनू शकतं जे सगळ्या जगाला दिसतं. म्हणजे लांबून लांबून दिसतं, कारण की ते खूप उंच असतं आणि खूप ताकदवान असतं, खूप वर्ष जगतं, 1000 वर्ष त्यांचं आयुष्य असतं. तर हे जे झाड बनतं त्याच्या बिया मात्र असंख्य असतात. एकेका झाडामागे हजारो बिया दरवर्षी येत असतात, हजारो लाखो बिया मी म्हणेन. परंतु त्या सर्वच बिया पासून झाड बनतं का? आणि त्या सर्वच बियांपासून एवढे मोठे वृक्ष बनतात का? नाही बनत. परंतु त्या सर्व बियांमध्ये ताकद असते, तेवढी ताकद असते की ती झाड बनण्याची आणि आणखी बियांना उत्पन्न करण्याची. तसं पोटेन्शियल मी म्हणतो की आपल्याकडे जेवढी मुलं आहेत या जगामध्ये, भारतामध्ये जी असतील, आपल्या ऐकणाऱ्या प्रत्येक जेवढी मुलं इथे आहेत, या प्रत्येकांमध्ये एवढं पोटेन्शियल आहे, एवढी ताकद आहे की त्याच्यापासून एक मोठा उद्योजक बनू शकतो. तो एक उद्योजक स्वतः तो मोठा बनू शकतो, परंतु आपल्या बरोबर हजारो लाखो लोकांचं प्रेरणास्थान बनू शकतो, त्यांच्या रोजगारासाठी कारणीभूत ठरू शकतो. तर हे जे बीज आहे आणि त्या बीज, आता ते असं काय असतं की काही बीजच फक्त झाडामध्ये रूपांतरित होतात आणि काही बीज होत नाहीत. तर ते जे कारण आहे ते साहेब ते आपल्याला मुलांना समजून घ्यायचंय. मी तुम्हाला जस्ट एक कल्पना करायला सांगेन की समजा तुम्हाला जेवायला मिळालेलं नाही. तुम्ही सगळ्यांना रोज जेवायला मिळतं मला माहिती आहे, आणि रोज तुम्ही व्यवस्थित जेवण खाऊन करून खेळता, पागडता, व्यवस्थित राहता. परंतु अशी कल्पना करा की तुम्ही एखाद्या रेगिस्तानमध्ये आहात आणि अशा ठिकाणी थांबलेले आहात किंवा जंगलामध्ये आहात आणि जेवायला काहीच नाही आणि 1 दिवस झाला, 2 दिवस झाला, 3रा दिवस आला आणि तुम्हाला आता अति प्रचंड भूक लागलेली आहे, तहान लागलेली आहे, पण तुमच्याकडे काहीच नाही.
आणि तुम्हाला मात्र आवडीचा पदार्थ, तुमची प्रत्येकाची आवड वेगळी असते. कोणाला गुलाबजामुन आवडतो, कोणाला आंब्याचा रस आवडत असेल, कोणाला काही काहींना नॉनव्हेज आवडत असेल, काहीही आवडत असेल, आणि मात्र हे तुम्हाला काही मिळत नाही. परंतु भूक मात्र प्रचंड लागलेली आहे. आणि अशी प्रचंड भूक लागलेली असताना जेव्हा तुम्ही फिरताय आणि तुम्हाला एक भाकरीचा तुकडा, जो कधी कधी कुत्रा सुद्धा खाणार नाही, आता कारण आता आपण बघतो की सगळ्या सोसायटीमध्ये कुत्र्यांना ज्यांना अश्वप्रेमी म्हणतो आपण, श्वान प्रेमी म्हणतो, ते लोकांना खायला देत असतात, ताजं खायला देतात. भले स्वतः शिळं खातील, परंतु कुत्र्यांना ताजं देतात. परंतु अशी जेव्हा कंडिशन येते, तेव्हा अशी जी भाकरी जी असते ती सुद्धा आपण खाऊन टाकतो, कारण की भूक लागलेली असते. जेव्हा प्रचंड तहान लागलेली असते, तेव्हा जे मिळेल ते आपण खातो, आणि ते नुसतं खात नाही, आपल्याला खूप चविष्ट वाटतं, खूप चांगलं वाटतं. याचं कारण आहे, कारण की त्यावेळेला जेव्हा आपल्याला खरोखर आपण भुकेलेलो असतो, जेव्हा एक इगर असते, खूप गरज असते, त्यावेळेला कोणतीही गोष्ट आपल्याला गोड वाटते. अदरवाईज तुम्हाला एखादी शिळी भाकर दिली असेल, शिळी चपाती दिली असेल, तर कोण खाईल? कोणीच खाणार नाही. परंतु अशी कंडिशन जेव्हा येते, तेव्हा प्रत्येक माणूस खाईल. तुमच्यामधलं तेच खाऊ द्या, पाणीचं नसेल तर इव्हन गढूळ पाणी सुद्धा पिऊन टाकेल, कारण की जर तहानलेला आहे त्याला तर काहीच ऑप्शन नाहीये. तर तो गढूळ पाणी तलावाचं, ज्याला तो हाती लावायला विचार करणार नाही, आंघोळीला सुद्धा वापरणार नाही, ते पाणी पिऊन टाकेल. आणि अशी घटना घडलेल्या आहेत, आणि हे वास्तव आहे. तर असं का होतं? मग हे समजण्यासाठी खऱ्या अर्थाने आपली माइंडची जी रचना केलेली आहे, ती त्याच्या मागे इम्पॉर्टंट आहे. आणि म्हणून मी तुमच्याशी बोलायला मला फार विशेष आनंद होतो, कारण की तुम्ही बीएमसीच्या म्युनिसिपल स्कूलमध्ये शिक्षण घेत आहेत. तुम्ही कोणत्या मोठ्या प्रायव्हेट स्कूलमध्ये शिक्षण घेत नाहीयेत, किंवा आणखी कोणत्या खूप भरमसाठ फी देऊन शिक्षण घेत नाहीयेत. ते याचं कारण एक तर दोन कारण असतात. एक तर लोकांना बीएमसी शिक्षणही चांगलं असतं म्हणून त्यासाठी येऊ शकतात. काही हे शिक्षणाला पैसे लागत नाहीत म्हणून येतात. तर मेजॉरिटी मुलं मला वाटतं त्या कारणामुळे पण येत असतील. तर जेव्हा गरज असते, तेव्हा माणूस वाटेल ती गोष्ट करतो. आता तुमच्यापैकी तुम्ही अभ्यास करता, तर मला सांगा, तुम्हाला अभ्यास करायचं ऑप्शन दिलं आणि एका वेळेला सांगितलं की एक अतिशय मस्त पिक्चर लागलेला आहे, आमिर खानचा पिक्चर आहे किंवा अमिताभ बच्चनचा पिक्चर आहे, तुम्ही काय कराल? तर तुमच्या सकट माझ्या सकट मला वाटतं मेजॉरिटी लोक म्हणतील की अरे आम्ही अभ्यास कुठे करत बसू, आम्ही पिक्चर बघायला जाऊ. कारण की पिक्चर आहे, एन्जॉयमेंट आहे, तुम्हाला मजा येते ती गोष्ट करण्यामध्ये. तर परंतु जर आपल्याला आपल्या समोर एखादी गरज निर्माण केलेली असेल, आपल्यामधली एखादी अर्ज निर्माण केली असेल, जशी आपल्याला भूक लागली असताना आपण शिळी भाकर सुद्धा खातो, पण तशी आपली काय अर्ज आहे, आपल्या जीवनामध्ये आपल्याला काय गाठायचं आहे, आणि ती गाठण्यासाठी जी भूक निर्माण जर आपण केली असेल, तर त्यावेळेला आपण तो विषय आपल्याला आवडतो, आपला अभ्यास आवडतो की नाही आवडत, ते सगळं विसरून जाऊ आणि अभ्यास करू. कारण आपल्याला माहिती आहे की अभ्यास केल्यानंतर सध्याच्या काळात, म्हणजे आता जे वय तुमचं आहे, मला वाटतं तुम्ही मेजॉरिटी 10वीची मुलं इथे आहेत, 10वीच्या आसपासच्या एजची मुलं इथे असतील. तर ह्या एज मध्ये सध्या आपण दुसरं काय करायला पाहिजे? जे आहे आपल्या समोर तेच. भले तुम्हाला उद्या कोणाला मोठा बिझनेसमॅन बनायचं असेल, कोणाला डॉक्टर बनायचं असेल, कोणाला इंजिनियर, काहीही कोणत्याही क्षेत्रात सगळे क्षेत्र ओपन आहेत. परंतु आजच्या घडीला जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल, तर तुमच्यासाठी सगळ्यात फक्त एकच मार्ग ओपन आहे, तो म्हणजे अभ्यास करणं. मग तो तुम्हाला विषय आवडतो नाही आवडत त्याच्याशी काहीही एक संबंध नाही. आणि जर तो विषय आवडत नसताना सुद्धा जर तुम्ही अभ्यास केला, तुम्ही अर्ज निर्माण केली एक मोठ्या ध्येयाकडे बघून, एक प्रचंड मोठं ध्येय, ज्या ध्येयाला आपल्याला गाठायचंय, पुढे आपल्याला काहीतरी करून दाखवायचंय, नुसतं आपली प्रगती करायची नाही, कारण आपली प्रगती झाली तर नुसती आपली होत नाही, आपल्या देशाची प्रगती होते, जगाची प्रगती होते, आपल्या समाजाची प्रगती होते. तर ही प्रगती ज्यांना करायची असेल त्यांनी अभ्यास आता, कारण की हे वयच आपला अभ्यास करायचा आहे. कारण की आता आपण कितीही दिवा स्वप्न बघितली, मुंगेरी लाल की हसीन सपने आपण म्हणतो, की शेख चिल्ली सारख्या गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील, किती स्वप्न बघितली तर तिथे आपण पोहोचू शकत नाही. म्हणून जो रस्ता आता जो दिसतोय सध्याच्या काळात, आपल्याला दुसरं कोणतंच ऑप्शन नाहीये. त्यामुळे सध्याच्या काळात तुमचा विषय आवडीचा असो नसो, तो आपण करायला हवा. आणि का करायला हवा त्यासाठी मी माझ्या जीवनातलं एक एक्झाम्पल देतो. मी लहान होतो जेव्हा शाळेत जायचो, मला सुद्धा अभ्यास करायला ऍक्च्युअली मध्ये आवडत नव्हतं. परंतु मी अभ्यास करायचो, कारण की वडील सांगायचे अभ्यास केला पाहिजे, अभ्यास केल्यानंतर मोठा माणूस बनतो. आणि म्हणून अभ्यास करायचो. खूप मार्क्स नव्हतो काढत, कारण की खूप अभ्यास केल्यानंतर सुद्धा मला खूप मार्क्स नव्हते मिळत, पण फर्स्ट क्लास मिळायचा साधारण.
तर एक गोष्ट मला आठवते, जेव्हा मी मला वाटतं 8वीला असेल आणि त्यावेळेला आम्हाला 8वीला गणित आणि भूमिती विषय त्यावेळेला यायचे. म्हणजे आम्हाला तुम्हाला सांगायला मला सांगेन मी, आमच्या वेळेला इंग्लिश सब्जेक्ट सुद्धा नव्हता. इंग्लिश सब्जेक्ट आम्हाला अतिशय छोट्या प्रमाणात शिकवला जायचा 5वी मध्ये, आणि सायन्स आम्हाला नव्हतं. सायन्स आम्हाला 8वी नंतर सुरुवात व्हायचं. आणि तसं मॅथेमॅटिक्स मध्ये साधं मॅथ्स होतं, पण भूमिती म्हणजे आपण त्याला जॉमेट्री म्हणतो. गणित आणि जॉमेट्री हे जे 2 सब्जेक्ट आहेत ते त्यावेळेला सुरू झाले. आणि नवीन सब्जेक्ट आल्यानंतर ना जनरली आणखी कंटाळा, कारण की तो सब्जेक्टचा अभ्यास नाही केलेला कधी. ते थीटा काय असतं, ते हे सगळ्या गोष्टी, म्हणजे ते मला असं वाटायचं की का हा सब्जेक्ट आला, आणि म्हणून मी त्याचा अभ्यास करायचो कमी. आणि मग रिझल्ट आला, 6 महिन्याचा रिझल्ट लागला. आणि 6 महिन्याच्या रिझल्ट मध्ये गणित विषयामध्ये टोटल विषयाचे मार्क्स 150 होते. 75 विषयाचं गणित आणि 75 विषयाची जॉमेट्री. तर 75 पैकी मला ऑलमोस्ट 62 मार्क्स मला गणितात मिळाले. आणि जो जॉमेट्री होता त्याच्यामध्ये मला फक्त 21 मार्क्स. म्हणजे सांगायचा उद्देश असा की मी ऍक्च्युअली त्याच्यात फेल झालेलो. आणि नॅचरली माझे वडील अतिशय स्ट्रिक्ट होते. वडील म्हणायचे की आपल्याकडे संपत्ती नाहीये, माझा अतिशय, मी शिक्षक आहे आणि मला वडिलोपार्जित काही प्रॉपर्टी नाहीये. तुम्ही जर अभ्यास केला नाही तर तुमची फार खराब कंडिशन होईल पुढे, आणि जर तू असे मार्क्स काढशील तर पुढे तुझं कसं होईल. आणि मग मी परत पुढच्या 6 महिन्यासाठी तयारी सुरू केली, आणि त्यावेळेला मी जॉमेट्री विषयावर खूप अभ्यास केला. मी भूमितीचा खूप अभ्यास केला. आणि नंतर जी परीक्षा झाली त्याच्यामध्ये जॉमेट्रीमध्ये मला 75 पैकी 69 मार्क्स मिळाले. एकूण 70 मार्क्स मिळाले. त्याच जॉमेट्री सब्जेक्टमध्ये, जो जॉमेट्री सब्जेक्ट मला बिलकुल आवडत नव्हता. आणि आवडत तर नव्हताच, परंतु झालं असं की जो मॅथ सब्जेक्ट मला आवडायचा, ज्याच्यामध्ये मला 62 मार्क्स होते, त्या सब्जेक्टचे मार्क्स माझे कमी होऊन 43 आले होते. मग त्यावेळेला माझ्या एक लक्षात आली, कारण की एक गोष्ट लोकांनी कितीही सांगितली, आपल्या शिक्षकांनी कितीही सांगितली, आपल्या पॅरेंट्सने कितीही सांगितली, जोपर्यंत आपण स्वतः अनुभव घेत नाही तोपर्यंत ती डोक्यात आपल्या घुसत नाही. म्हणून मला असं वाटतं की बऱ्याच गोष्टी आपण अनुभवातून शिकायला पाहिजे. बरेच लोक अनुभव घेऊन सुद्धा शिकत नाहीत, तो खरा आपला वेडेपणा होतो. आणि मग मला एक गोष्ट कळली की आपल्याला आवडत नसताना सुद्धा ज्या विषयाचा आपण खूप अभ्यास केला त्या विषयामध्ये आपल्याला भरपूर मार्क्स मिळू शकतात. नुसतं मार्क्स भरपूर मिळू शकत नाही, तर वर्गात अव्वल येण्याची कॅपॅसिटी, संधी किंवा अव्वल सुद्धा आपण येऊ शकतो. मग तो डोक्यात एक कन्सेप्ट क्लिअर झाला की आवड निवड हा प्रकार नसतो. भले त्यावेळेला मला विषय आवडायचा हिस्ट्री, इतिहास विषय माझा अतिशय आवडता विषय. इतिहासामध्ये बऱ्याच लोकांना आवडत नाही आणि काही मित्रांना पण आवडायचं नाही, पण मला 100 म्हणजे त्यावेळेला 100 मार्क्स नव्हते, काही नागरिक शास्त्र विषय होता आम्हाला आणि इतिहास होता. मला आठवत नाही पर्सेंटेज किती, 80-20 का 60-40, परंतु इतिहास या विषयामध्ये मला 100% मार्क्स मिळायचे. माझा एकही मार्क्स शिक्षकांना कट करावा असं वाटायचं नाही, एवढे माझे उत्तर समर्पक आणि योग्य असायचे. त्यामुळे इतिहास, जसे तुम्ही आता कोणाला लेक्चरला बोलवले, आता मी आज तुमच्या शाळेमध्ये देत होते, त्यावेळेला आमच्या शाळेमध्ये सुद्धा असे काही लेक्चरर्स बोलवायचे बाहेरचे. इतिहासामधला लेक्चर एकदा शाळेमध्ये माझ्या आलेला, मला आठवतंय. आणि त्यावेळेला त्यांनी विचारलं इतिहासामध्ये हायेस्ट मार्क्स कोणाला आहेत, तर मला उठवलं. आणि त्यांना वाटलं की वर्गामधला सगळ्यात हुशार मुलगाच मी असेल. ही ती 10वीतली गोष्ट आहे. आणि त्यावेळेला त्यांना माझे मार्क्स कारण मला आउट ऑफ जेवढे 100 आउट ऑफ 100 मार्क्स होते, इतिहासामध्ये मला 100% मार्क्स होते. तर त्यांना वाटलं की मी कदाचित बोर्डात येण्याची कॅपॅसिटी असलेला मुलगा असेल. तर ते म्हणाले की ही शाळेमध्ये असे मुलं आहेत की ज्यांना बोर्डात येण्याची कॅपॅसिटी, पण त्यांना माझे बाकीच्या विषयाचे मार्क्स माहिती नव्हते. त्यामुळे ते बोलले, कारण बाकीच्या विषयात माझे अतिशय साधारण मार्क्स होते, त्यामुळे बोर्ड काय, मी शाळेमध्ये फर्स्ट येण्याच्या लेवलचा सुद्धा बिलकुल नव्हतो. मी अतिशय मीडियम लेवलचा मुलगा होतो, जो साधारण 55-60%, 65% एवढे मार्क्स रेग्युलर मिळवायचा, परंतु नापास होत नव्हतो कधी. कारण की नापास होणं म्हणजे फेल्युअर हा शब्द मला आवडायचा नाही, आणि त्याच्यासाठी मी अभ्यास करायचो. अभ्यास आवडायचा म्हणून अभ्यास मी केला नाही कधी. तर माझं शालेय शिक्षण जे वाणगाव हे डहाणू, जे गुजरातला कधी गेले असतील रेल्वेने, तर पालघर नंतर बोईसर, आणि बोईसरच्या पुढे वाणगाव हे स्टेशन आहे. तर अतिशय छोटस गाव, आता तरी ते थोडंसं मोठं झालंय. जे मी 30 वर्षापूर्वी त्यावेळेला तिकडे होतो, 30 पण नाही, 35 वर्ष झाली आता ऑलमोस्ट तिकडे होतो, आणि तिकडे माझं लहानपण गेलं. तर तिथे म्हणजे असं होतं आम्हाला की पायामध्ये आमच्या चप्पल सुद्धा नव्हती. म्हणजे मला आठवतंय की 9वी पर्यंत किंवा 8वी पर्यंत मी कधी चप्पल घातली नाही. 8वी मध्ये पहिल्यांदा वडिलांनी मला चप्पल दिली, आणि पहिल्याच दिवशी ती मी हरवली, कारण चप्पल घालायची आम्हाला सवय नव्हती. कारण चप्पल त्याच्या आधी कधी घातली नव्हती आणि गरज वाटत नव्हती. आणि
हरवल्यानंतर वडिलांचा मारी खावा लागला. मी नंतर मनातल्या मनात विचार केला, की एक तर चप्पल आम्ही मागितली नाही आणि त्याच्यानंतर तुम्ही आम्हाला देता आणि हरवली म्हणून मार खायला लागतोय. कारण की चोर पोलीस आम्ही खेळायचो. चप्पल खाली टाकली, झाडावर चढलोय कारण की पोलीस मागे आणि उडी मारून पळालो. त्याच्यानंतर चप्पल राहून गेली खाली आणि संध्याकाळी घरी गेल्यावर आठवण आली की चप्पल गेली. तर असं आमचं लहानपण होतं. कपडे आम्हाला म्हणजे मी तुम्हाला सांगू इच्छितो, की आम्ही एखादा ड्रेस असायचा आम्हाला. पूर्ण वर्षामध्ये एकच ड्रेस आम्ही घालायचो. शाळेचा एक युनिफॉर्म. तो युनिफॉर्म सुद्धा अ, फाटलेला असायचा. शर्ट फाटली असायची, पॅन्ट फाटली असायची. ते फाटलेले डाग अ, अ, जागा टाळण्यासाठी म्हणून आम्ही कधी-कधी दप्तर मागे असं लटकवून चालायचो, जेणेकरून ती फाटलेली पॅन्ट दिसू नये म्हणून. तर असं आमचं शालेय शिक्षण झालं. आणि शालेय शिक्षणानंतर वडिलांची ट्रान्सफर झाली माझी. वडिलांची ट्रान्सफर नंतर उल्हासनगर अंबरनाथला झाली. आणि मग तिथे महात्मा गांधी हायस्कूलमध्ये माझं 10वी शिक्षण झालं अंबरनाथला. आणि त्याच्यानंतर मी 11वी-12वी सायन्स केली. नंतर वडिलांनी सांगितलं की टेक्निकल एज्युकेशन असलं पाहिजे. 12वी नंतर मध्ये मला एवढे मार्क्स नव्हते की डायरेक्ट डिग्रीला ऍडमिशन मी घेऊ शकेन. तर टेक्निकल एज्युकेशन घेण्यासाठी म्हणून व्हीपीएम्स पॉलिटेक्निक म्हणून ठाण्याला विद्याप्रसारक मंडळांचं पॉलिटेक्निक आहे. तिकडे मी इंजिनिअरिंग केलं. आता इंजिनिअरिंग मी इन्स्ट्रुमेंटेशन मध्ये केलं. आता इन्स्ट्रुमेंटेशनचा मला काही म्हणजे एबीसीडी ए सुद्धा माहिती नव्हता. फक्त त्यांनी मला जायचं होतं इलेक्ट्रॉनिक्सला. जसं आपल्याकडे एखाद्या गोष्टीला स्कोप असला, आता सॉफ्टवेअरला स्कोप आहे, तर सगळेजण सॉफ्टवेअरला जातात. आणि त्यावेळेला इलेक्ट्रॉनिक्सला स्कोप आहे असं वाटायचं. वाटायचं असं म्हणतो मी, कारण की नंतरचं चित्र वेगळं असतं. त्यावेळेला सगळे इलेक्ट्रॉनिक्सला जात होते आणि इन्स्ट्रुमेंटेशनला मला इलेक्ट्रॉनिक्सला ऍडमिशन मिळाली नाही. आणि त्यावेळेचे तिथले आमचे प्रिन्सिपल होते मुजुमदार सर, माझ्या वडिलांना ओळखायचे. ते म्हणाले इन्स्ट्रुमेंटेशन पण चांगला कोर्स आहे, इन्स्ट्रुमेंटेशनला ऍडमिशन घ्या. आणि मग मी इन्स्ट्रुमेंटेशनला ऍडमिशन घेतली आणि डिप्लोमा मी कम्प्लीट केला. म्हणजे मी असं नाही म्हणणार की मी खूप मार्क्स काढून कम्प्लीट केला, परंतु मी डिप्लोमा कम्प्लीट केला. जे काही शिक्षण डिप्लोमाच्या करिक्युलम मध्ये होतं ते शिक्षण आत्मसात केलं. परंतु जो काही करिक्युलम आपल्याकडे जो शिकवला जातो त्याच्यामध्ये प्रॅक्टिकल नॉलेज फार कमी असतं. म्हणजे मला सांगायला सांगू इच्छितो मी की डिप्लोमा करिक्युलम झाल्यानंतर सुद्धा जर मला कोणी प्लॅन मध्ये पाठवलं आणि सांगितलं असतं बाबा हे इन्स्ट्रुमेंटेशनचं काम कर, तर मी काहीही करू शकलो नसतो आणि काही करू शकत नव्हतो त्यावेळेला सुद्धा. कारण की मला इन्स्ट्रुमेंटेशन मध्ये प्रॅक्टिकली जाऊन नंतर काय करायचं हे काहीच माहिती नव्हतं. त्याच्यामध्ये दोन रिझन आहेत, त्याच्या मागे दोन रिझन आहेत. एक रिझन आहे, एक करिक्युलम आहे, आणि तिसरं रिझन मी स्वतः आहे. कारण की त्यावेळेला जे प्रॅक्टिकल होतं, जे प्रॅक्टिकल शिकवलं जायचं ते आम्ही खूप लक्ष देऊन बघत नव्हतो काय प्रॅक्टिकल आहे. कारण म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो, जे काही प्रॅक्टिकल शिकवलं जातं, मग तुमच्या शाळेत असेल, कॉलेजमध्ये असेल, ज्या वेळेला असेल, ते प्रॅक्टिकल खूप लक्ष देऊन शिकायला पाहिजे. आम्ही काय करत होतो की सबमिशन करायचं, हे प्रॅक्टिकल करणं जरुरी आहे. हे असं केलं, हे 2 ऍसिड एकत्र केले, त्याच्यामुळे मग हे रिॲक्शन झाली आणि हे दुसरं नवीन ऍसिड तयार झालं. अशा प्रकारचे केमिस्ट्री मधले प्रयोग. तसेच इलेक्ट्रॉनिक्स मध्ये अशा टाईपचे प्रयोग होते की बाबा याला इथे हीट दिल्यानंतर इकडनं हीट ट्रान्सफर व्हायला इथे आली आणि मग इथून त्याचं रेजिस्टन्स किती झालं, हे सगळं होतं प्रॅक्टिकल मध्ये. परंतु तिथे आम्ही लक्ष नाही दिलं आणि त्याचं ऍक्च्युअली इम्प्लिमेंटेशन कसं होतं, इंडस्ट्रीमध्ये त्याचा युज कसा होतो, तो विचारही केला नाही. असं का होतो याचा विचार जो इंजिनिअरने करणं आवश्यक आहे तो त्यावेळेला केला नाही. परंतु वडिलांनी माझ्या लहानपणापासून एक गोष्ट मला कायम सांगितली. आणि आपण आणखी एक गोष्ट आहे की काय सांगितलं त्याच्यापेक्षा सुद्धा आपण लहान मुलं किंवा कोणताही माणूस ऑब्झर्व करतो आणि जे आई वडील करतात तेच तो जनरली फॉलो करतो. फार कमी मुलं अशी असतात की त्यांना एवढी समज असते की आई वडिलांनी रॉंग केल्यानंतर सुद्धा ते डावलून स्वतः चांगल्या मार्गाला जातात. तर मी फॉर्च्युनेट होतो की माझ्या वडिलांनी नेहमी मला चांगलं नुसतं सांगितलंच नाही, तर स्वतः चांगले वागले आणि चांगला आदर्श घालून दिला. मी जिकडे राहायचो ती चाळीमध्ये राहायचो. चाळीमध्ये आता गावामध्ये राहून चाळीमध्ये राहायचं म्हणजे तुम्ही विचार करू शकता की तिथे सगळ्या टाईपची लोक होती. अतिशय अर्वाच्य शिव्या देणारी लोक होती. पोलीस लोक कंटिन्युअसली आमच्या चाळीमध्ये यायचे, कारण काही ना काही गुन्हे होत असायचे. त्यामुळे पोलीस चाळीमध्ये आल्यावर आम्हाला काही वेगळं वाटायचं नाही. कोणाला पकडून नेलं म्हटल्यावर आम्हाला काही वेगळं वाटायचं नाही. अशा ठिकाणी असताना सुद्धा आमच्या तोंडातून एकही शिवी कधी निघाली नाही आणि आजही निघू शकत नाही. याचं कारण आहे, याचं श्रेय मी माझ्या वडिलांना देतो. कारण माझ्या वडिलांना एकदा वडील लहानपणापासून सांगायचे शिव्या देऊ नये, चांगलं बोलावं, स्तोत्र बोलावे, चांगले विचार मनात ठेवावेत. आणि एकदा मी वडिलांना सांगितलं, पप्पा हा मित्र यांनी अशी अशी शिवी दिली, आणि त्यावेळी वडिलांनी मलाच एक फटका दिला. मी म्हटलं शिवी मी दिली नाही, त्याने दिली, मी तुम्हाला फक्त सांगतोय, तो मला का दिला? वडिलांनी म्हणाले की तोंडामध्ये असे शब्द आणूच नये.
एकदा जर तुम्हाला तोंडाला सवय पडली असे शब्द तोंडात आणायची, तर ऑटोमॅटिक तुम्हाला जेव्हा तुमचा कंट्रोलच्या बाहेर जाता तुम्ही, तर ऑटोमॅटिक ह्या गोष्टी तुमच्या बाहेर पडतील. त्या दिवसापासून मी कधीही तोंडातून शिवी आणि अशी शिवी दिली असं सुद्धा मी कधीच बोललेलो नाहीये. आणि तुम्हाला सांगायला मला आवडेल की आता माझं 49 वर्ष कंप्लीट होत आहेत मला, पण आजही मी कितीही राग आला, कंट्रोलच्या बाहेर जात असलो मी, तरी पण माझ्या तोंडातून काहीही निघेल परंतु शिव्या निघणार नाहीत. आणि ते श्रेय मी माझ्या वडिलांना देतो, कारण की त्यांनी मला ते अशा प्रकारे माझ्या डोक्यावर बिंबवलं आणि ते आजपर्यंत कायम आहे. मग त्याच्यानंतर तसाच प्रकार एक वडिलांचं एक उदाहरण मला तुम्हाला द्यायला आवडेल की माझे वडील तंबाखू खायचे. लहानपणी तंबाखू खायचे आणि तंबाखू खाणं म्हणजे त्यामुळे आम्हालाही असं वाटायचं की नॉर्मल तंबाखू खायलाच पाहिजे. कदाचित माझ्या वडिलांनी तंबाखू कंटिन्यू ठेवली असती तर आज आम्हीही तंबाखू खात राहिलो असतो. पण मला आठवतं मी 6वी मध्ये असेल आणि वडील चाळीच्या बाहेर बसले होते आणि वडिलांना स्वतःला कुठेतरी खात असेल मन की मुलांसमोर आपण तंबाखू खातोय आणि ते चुना चोळतोय, आणि मग वडिलांच्या बरोबरचे आजूबाजूचे चाळीतले मित्र ते लोक पण कंटिन्युअसली खायचे. तेव्हा विषय निघाला आणि आम्ही पण कधी कधी गप्पा ऐकायचो वडिलांच्या. तर विषय निघाला आणि त्यांनी ठरवलं सगळ्यांनी की तंबाखू आपण बंद करायची, कारण ही चांगली गोष्ट नाहीये. आणि हे मी ऐकलं आणि त्याच्यानंतर पहिला दिवस झाला, कोणी तंबाखू मागितली नाही, कारण आम्हाला रोज सवय होती जाऊन घरी जाऊन बाहेर बसले की तंबाखू घेऊन द्यायची. कोणी तंबाखू खाल्ली नाही. दुसऱ्या दिवशी कोणी खाल्ली नाही. तिसरा दिवस आल्यानंतर सुद्धा कोणी तंबाखू खाल्ली नाही. परंतु नंतर बाकीचे जे वडिलांचे मित्र होते त्यांनी एक एक करून तंबाखू खायला सुरुवात केली. कोणी सांगायला लागलं की आमचं पोट दुखतंय, कोणी सांगतो आमचं डोकं दुखतंय आणि त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं आपल्याला जमत नाही बाबा, आपल्याला तर आता ते चालू करावं लागेल. परंतु माझ्या वडिलांनी त्या दिवसापासून जी तंबाखू सोडली ती आजपर्यंत तंबाखूला त्यांनी हात लावला नाही. त्यामुळे हा जो निग्रह होता तो निग्रह मी वडिलांकडनं शिकलो. कारण की जे आपण म्हणतो ना की बऱ्याच वेळेला मुलं हे ऑब्झर्व करतात आणि हे ऑब्झर्वेशन मी केलं, त्याच्यामुळे फॉर्च्युनेटली मलाही कोणतं व्यसन लागलं नाही आणि त्याचं श्रेय सुद्धा मी माझ्या वडिलांना देतो. त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने गुरु जे असतात ते तुमचे आई वडील असतात. आणि मी बिझनेस मध्ये जायचं डिसिजन का घेतला? मी डिप्लोमा झाल्यानंतर बिझनेस डायरेक्टली मी बिझनेसमन झालो नाही, डायरेक्टली मोठा बिझनेस झालो नाही, कारण की माझ्याकडे भांडवल नव्हतं, पैसे नव्हते, काहीच नव्हतं. परंतु लहानपणी बऱ्याच घटना अशा घटत जातात की ज्या ठिकाणी तुम्हाला त्या घटनांना माझे वडील नेहमी सांगायचे की कोणत्या पण घटनेला किंवा कोणत्या पण कोणी तुमचा अपमान केला असेल, कोणता इन्सल्ट केला असेल, त्या इन्सल्टला तुम्ही पॉझिटिव्ह वेने घ्या. तुम्ही त्या इन्सल्टला कन्व्हर्ट करा. त्या इन्सल्टला मध्ये सुद्धा एनर्जी आहे. त्या एनर्जीला तुम्ही कन्व्हर्ट करा पॉझिटिव्हली. तर पॉझिटिव्हली कन्व्हर्ट कसं करायचं? मला आठवतं एका श्रीमंत व्यक्तीच्या घरी आम्ही गेलो होतो, आमचे नातेवाईक होते. म्हणजे श्रीमंत इन द सेन्स त्यावेळेला मला श्रीमंत वाटत होते. त्यांच्याकडे गेलो आम्ही, मी होतो आणि माझी आई होती आणि आम्ही लांबून आलेलो त्यांच्याकडे. पण त्यांच्याकडे ऑलरेडी त्यांचे शेजारचे गेस्ट म्हणजे ते सुद्धा त्यावेळेला श्रीमंतच म्हणता येतील असे. तर त्यांच्यासाठी ते चहा देत होते, हे देत होते आणि ते म्हणत होते आम्हाला नको पाहिजे आणि त्यांच्यासाठी तरी त्यांनी चहा ठेवला. असे 5 मिनिटं गेले आणि तोपर्यंत आम्ही येऊन बसलेलो होतो. आम्हाला आमच्याकडे विशेष काही लक्ष दिलं गेलं नव्हतं आणि हे मी फक्त ऑब्झर्व करत होतो आणि माझ्याकडे मला माझ्या आईचा चेहरा दिसत होता. आईला ते इन्सल्टिंग फील होत होतं आणि त्याच्यानंतर ती गेल्यानंतर मग त्यांनी समजलं, अरे माझ्या आईला म्हणाले उषा तू कधी आलीस वगैरे आणि घे म्हणे हा चहा घे. आता तोच चहा जो त्यांना जे गेस्टने नाकारलेला होता तो चहा आईला दिला आणि मग तो जो इन्सल्ट आईला फील झाला तो मी बघितला आणि मग ती एनर्जी पॉझिटिव्हली कन्वर्ट कशी करायची. मग त्या दिवसापासून मी ठरवलं की हा जो अपमान झालेला आहे हा अपमान आपण भरून कसा काढायचा. तो भरून काढणं म्हणजे ते ज्या पोझिशनला आहेत त्या पोझिशनच्या 100 पट अधिक मोठं आपण झालं पाहिजे. मग ते कसं होणार मोठं? मग ते मोठं होण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या सगळं केल्या पाहिजेत. आणि ह्या ज्या गोष्टी असतात ना ह्या आतमध्ये आपण ठेवायला लागतात. का ठेवायला लागतात? कारण की त्या आपल्याला प्रेरणा देतात आपल्याला आणखी पुढे नेण्यासाठी. आणि आपण सुद्धा अशा चुका करू नये. जेव्हा आपल्याकडे कोणी येतो त्याचा कधी आपण अपमान करू नये. म्हणून ह्या गोष्टी आपल्याला एक एनर्जी आणि मी त्या लोकांना सुद्धा दोष देत नाही, कारण की त्या लोकांना हे एकदम नॉर्मल आहे. कारण की त्या लोकांनी अपमान करण्यासाठी म्हणून असं केलं नाही. ज्यांच्याकडे कमी पैसे आहेत त्यांचा असा केलाच पाहिजे हे म्हणजे सोसायटीचा रूल आहे की त्यांच्याशी असंच वागलं जातं. एखादा माणूस मर्सिडीज मधून आला आणि एखादा फाटक्या तुटक्या कपड्यातून चालत आला तर आपण सुद्धा तुम्ही बघा आपल्या सोसायटीमध्ये पद्धत आहे काय मला समजत नाही
परंतु मर्सिडीज मध्ये आलेल्या माणसाला घ्यायला लगेच एक गर्दी जाते, किंवा एखादा आमदार खासदार आलेला असेल त्याला रिसिव्ह करण्यासाठी खूप प्रचंड मॉब जातो. परंतु अतिशय चांगला व्यक्ती असेल, गरीब असेल, अतिशय चांगल्या विचारांचा असेल आणि चांगले गुण असतील, सद्गुणी असेल, ज्याला आपण पूर्वीच्या काळी सद्गुणी लोकांना ब्राह्मण म्हटलं जायचं, हल्ली ब्राह्मण कास्ट वाईज झाली, परंतु त्याला विचारत सुद्धा नाही लोक, त्याच्याकडे भलेही सांगण्यासारखं खूप चांगलं असेल आणि ह्या मर्सिडीज मधून आल्याला एखादा पॉलिटिकल किंवा कोणत्याही बॅकग्राऊंड मधून आलेल्या व्यक्तीकडे काही चांगलं त्याच्याकडनं शिकण्यासारखं नसलं तरी त्याच्या मागे मॉबचा मॉब जातो. आणि हे त्यावेळी सुद्धा जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा पण दिसलं. म्हणून मी एक लक्षात घेतलं की जर आपल्या अस्तित्वाची जाणीव करून द्यायची असेल तर आपली स्वतःची प्रगती करणं हा एकमेव मार्ग आहे. तुम्ही दुसऱ्याला खाली खेचण्यापेक्षा आपली स्वतःची प्रगती करा. मग प्रगती कशी करायची? मला आणखी एक किस्सा आठवतो. मला आता तुम्ही पण 15 हा जे वय आहे ना, तुमचं जे वय आहे ना, सगळ्यात एनर्जेटिक वय आहे. जेव्हा झरा पाणी एखादा उल्का पाहत होतो तुम्ही बघा, किंवा एखादा झरा खालून जमिनीतून वरती येतो, ज्या ठिकाणून तो येतो ना त्या एवढी एनर्जी असते, एवढी प्रचंड एनर्जी असते, तो संपूर्ण अतिशय हाईट पर्यंत, पण जी स्टार्ट असते ना तिथे खूप एनर्जी असते. आणि तुमचं जे एज आहे ना, ही स्टार्ट आहे ज्वालामुखीची स्टार्ट आहे हे, आणि एखाद्या पाण्याच्या झऱ्याची स्टार्ट आहे. तर ही जी सुरुवात आहे ना, ह्या सुरुवातीची जी एनर्जी आहे तुम्ही कशा प्रकारे युज करता आणि त्याला कोणती डायरेक्शन देता. जसं आपण न्यूक्लिअरचं ऍटॉमिक बॉम्ब तुम्ही बघाल, तोच ऍटॉमिक बॉम्ब पूर्ण नष्ट करू शकतो, विश्व नष्ट करू शकतो. आणि तोच एनर्जीला जर आपण प्रॉपर चॅनलाइज केलं तर तीच एनर्जी आपलं पूर्ण आयुष्य बदलू शकते, आपल्याला पूर्ण इलेक्ट्रिसिटी देऊ शकते. आणि एवढी इलेक्ट्रिसिटी की संपूर्ण भारत नुसत्या न्यूक्लिअर पॉवरच्या जोरावर पूर्ण भारताची इलेक्ट्रिसिटी देण्याची ताकद ह्या न्यूक्लिअर एनर्जीमध्ये आहे. म्हणून त्या एनर्जीला चॅनलाइज करणं खूप महत्वाचं आहे. तर जेव्हा मी डिप्लोमा कम्प्लीट झाला, मग ही सगळी कारणं होती की मला बिझनेस का करायचा म्हणून. मग आता बिझनेस करायचं एवढं तर पक्का होतं, मग बिझनेस कसा करायचा कारण काहीच माहिती नाही, कारण वडिलांनी कधी बिझनेस केला नाही. आणि आमच्या जवळपासच्या नातेवाईकांपैकी जे काही थोडेफार छोटे मोठे बिझनेस करत पण होते, त्यांच्यापैकी आमचा जवळून त्यांचा बिझनेस आम्ही कोणी बघितला नव्हता, त्यामुळे मलाही अनुभव नव्हता. मग मी ठरवलं की बाबा आपल्याला कसं करणार, कारण आपल्याकडे असे पैसे तर नाहीयेत की एवढे पैसे आहेत की आपण टाकले आणि एखादा कंपनी विकत घेतली आणि तो बिझनेस स्टार्ट केला. बिलकुल पैसे नसताना मग मी पहिला जॉब केला. पहिला जॉब मला अतिशय चांगल्या कंपनीमध्ये ठाण्यामध्ये, तेव्हा FGP लिमिटेड म्हणून, फायबर ग्लास पेल्किंग्टन लिमिटेड म्हणून कंपनीमध्ये मला अप्रेंटिस, तेव्हा म्हणजे डिप्लोमा झाल्यानंतर ट्रेनिंग म्हणून एक जॉब लागतो, तो जॉब मला लागला. आणि एक साधारण 1.5-2 महिने तो जॉब मी केला. परंतु त्या जॉबमध्ये प्रॉब्लेम असा होता की मला विशेष काही शिकायला मिळत नव्हतं. परंतु ती कंपनी ही अमेरिकन कंपनी होती. तिथलं जेवण असं टाईपचं जेवण होतं, ए क्लास जेवण होतं. तिथलं जेवण जे खाईल ना तो वर्षभर माणूस काय म्हणेल, मला काही शिकायला मिळेल का न मिळो, परंतु नुसतं इथे जेवण जरी मिळालं तर माझं आयुष्याचं सार्थक झालं. अशा टाईपचं जेवण ते सगळ्या वर्कर्सला आणि स्टाफला देत होते. आणि मी अप्रेंटिस होतो, मॅनेजमेंट ट्रेनी होतो, त्याच्यामुळे इंजिनियर होतो, त्याच्यामुळे मला तर मॅनेजमेंट कोटामधल्या कॅन्टीन मध्ये अलाउड होतं, स्टाफ मधल्या कॅन्टीन मध्ये अलाउड होतं. त्याच्यामुळे अतिशय उत्तम जेवण मला तिथे मिळत होतं. परंतु शिकायला देत नव्हते, कारण की त्यांना वाटायचं की आम्ही काहीतरी नुकसान करू, आम्ही काहीतरी चुकून त्यांच्या प्लॅन मध्ये कुठेतरी वायरला हात लावू आणि त्यांच्या प्लॅनचं नुकसान होईल. त्यामुळे आम्हाला सांगायचे नुसतं तुम्ही बसून राहा, आम्ही काय करतोय ते फक्त ऑब्झर्व करा. आणि त्यासाठी सुद्धा ते आम्हाला प्लॅनला घेऊन नाही जायचे, आम्ही फक्त वर्कशॉप मध्ये बसलेले असायचो. त्यामुळे मला दिसायचं की एक लिमिट आहे, आमच्या शिक्षणाला लिमिट आहे. आणि वडिलांनी आधीपासून सांगितलं होतं तुम्हाला जर पुढे जायचं असेल ना तर सगळ्यात हा जो पिरियड आहे तुमचा, त्यावेळेला तुम्ही खूप प्रचंड मेहनत घ्यायला पाहिजे, खूप नॉलेज घ्यायला पाहिजे. कारण आता जर तुम्ही नॉलेज घेतलं तर ते तुम्हाला आयुष्यभर कामात पडेल. आणि आताचा वेळ जो तुम्ही वाया घालवला आणि नंतर तुम्ही 30 वर्षाचे झाले, 40 वर्षाचे झाले, तेव्हा तुम्ही एखादे प्रश्न विचाराल अतिशय बालिश सारखे बेसिक प्रश्न, त्यावेळेला तुम्हाला खूप इन्सल्टिंग वाटेल. आता तुम्ही नवीन इंजिनियर, नवीन डिप्लोमा पास करून झालेला आहे, आताच इंजिनिअरिंगला झालेलं आहे, आता शिक्षण कंप्लीट झाऊन जॉबला गेलेत, वाटेल ते प्रश्न विचार तू म्हणे, कोणालाही काहीही प्रश्न विचार, कोणाला काही माइंड करणार नाही. आणि नॉलेज तुझं नाहीये हे जरी कळलं तरी सुद्धा तो इन्सल्ट नाहीये, कारण की हा इन्सल्ट खूप छोटा आहे आता जर तुला माहिती नसेल असं त्यांना वाटलं तर. पुढे जर तू विचारशील 40 वर्षानंतर, आणखी 40 वर्षाचा होशील, 50 वर्षाचा होशील, तेव्हा बेसिक प्रश्न विचारशील, तेव्हा खऱ्या अर्थाने इन्सल्ट असेल. म्हणून त्यावेळेला मी
मग तेव्हा भरपूर प्रश्न विचार, 1.5 महिन्याचा भरपूर यूज केला मी, भरपूर प्रश्न विचारले, परंतु एक लिमिटेशन येत होतं. कारण की ऍक्च्युली प्रॅक्टिकली बघायला मिळत नव्हतं. जे कॉलेजमध्ये होत होतं साधारण तसाच प्रकार, मॅन्युअल फक्त वाचत होतो आम्ही वेगवेगळ्या भरपूर इन्स्ट्रुमेंटचे. मग मी ठरवलं बाबा इथे काम करून मी बिझनेस तर करू शकत नाही, कारण की ही कंपनी खूप मोठी आहे आणि असंही शिकायला मला काही मिळत नाहीये. मग मी पकडल्या छोट्या छोट्या कंपन्या, मी लिस्ट केली छोट्या छोट्या किती कंपन्या जवळपास आहेत ठाण्यामध्ये, मुलुंडमध्ये, आणि मग त्या कंपन्यांमध्ये जायला लागलो मी. ड्युटी तर चालू होती, परंतु त्या कंपन्यात मी ऑलमोस्ट रोज कोणत्या ना कोणत्या कंपनीत अपॉइंटमेंट मिळो न मिळो, कारण त्यावेळेला अपॉइंटमेंट घेण्यासाठी फोन वगैरे फॅसिलिटी नव्हत्या, डायरेक्ट जावं लागायचं. फोन फार कमी लोकांकडे होते. फोन असणं म्हणजे खूप श्रीमंत व्यक्तीकडे फोन असायचे. तेव्हा आमच्या घरीही फोन नव्हता. तेव्हा फोनला नंबर लागायचे, 10-10 वर्षानंतर फोनचा नंबर लागायचा. आता आपण झटकन जातो आणि 2 मिनिटांमध्ये फोन आपला चालू होतो. तर तिथे मग मी कंपन्यांमध्ये डायरेक्टली जायचो, त्यांना भेटायचो. कधी कधी भेटायची लोक, कधी नाही भेटायची. जनरली मला आठवते 5 ते 10 वेळा गेल्यानंतर एखादा माणूस भेटायचा आणि जनरली सांगायचं तुम्ही नवीन आहात, फ्रेशर आहात, काम नाही. मी बऱ्याच ठिकाणी गेलो असेल, म्हणजे मला आठवतं मी 2 ऑक्टोबरला मला पहिला जॉब लागलेला FGP मध्ये, आणि त्याच्यानंतर साधारण 22 नोव्हेंबरला मी माझा जॉब सोडला. ते जे साधारण 45 दिवसाची जो पिरियड होता, त्यातले 30 दिवस मी कंटिन्युअस कुठल्या ना कुठल्या कंपनीमध्ये जॉब शोधत होतो. आणि मला एक्सपिरियन्स नसल्यामुळे मला जनरली सगळ्या लोकांनी नकारच दिलेला. अशाच एका कंपनीमध्ये मी गेलो आणि ते म्हणाले, अरे बाबा तुला 5-6 वेळा तू आमच्याकडे येऊन गेला, तुला आम्ही सांगितलं सध्या आमच्याकडे नाहीये, जेव्हा येईल तेव्हा तुला आम्ही नक्की सांगू. परंतु मी बसलेलो असताना तिथे असं झालं की त्यांना रिक्वायरमेंट होती एका ठिकाणी एक सामान पोहोचवण्याची. महाडला सामान पोहोचायचं होतं मुंबईपासून, आणि ज्या माणसाकडे सामान पोहोचवायचं होतं तो माणूस नेमका जाऊ शकत नव्हता त्याच्या पर्सनल कारणांमुळे. हे मला त्यांच्या डिस्कशनवरनं कळलं आणि त्यांना सामान पोहोचवणं मात्र आवश्यक होतं. मी तिकडे लगेच त्यांना त्या म्हटलं, सर मला जर तुम्ही अलाउड केलं तर मी तुमचं सामान पोहोचून देईल तिथे, आणि मी सामान पोहोचवेल आणि तिथे काम पण करेल. मी काही पैसे मागत नाही तुमच्याकडनं कामाचे. माझं काम बघा, मी जर काम व्यवस्थित करत असेल तर मला कंटिन्यू करा, अदरवाईज मी रिटर्न येऊन जाईन. तर ते म्हणाले, माझी काहीच हरकत नाही, तुझं सामान पोहोचवत असशील तर मला प्रॉब्लेम नाही, आणि मग बघ तिथे तू काम करून बघ, आणि जर आम्हाला ठीक वाटलं तर आम्ही ठेवू, अदरवाईज तू रिटर्न यावं लागेल, पण तुला आम्ही पैसे काही देणार नाही. मी म्हटलं हरकत नाही सर. आणि ते अपॉर्च्युनिटी मी घेतली. म्हणजे तुम्हाला म्हणतो ना मी, की अपॉर्च्युनिटी ह्या आपल्याला घ्याव्या लागतात. अपॉर्च्युनिटी ह्या असतातच, आपल्याला बघावी लागते, आपल्याला घ्यावी लागते अपॉर्च्युनिटी. आणि तो जॉब, ते काम, मग ते सामान घेऊन मी, ऑफकोर्स त्यावेळेला संध्याकाळ झाली होती, तर त्यामुळे मला ते म्हणाले, तुला सामान घेऊन जायचं असेल तू वाटलं तर सकाळी निघ. मग मला बरं वाटलं. ते सामान घेऊन मी घरी आलो, बॅग घेतली माझी आणि ते सामान घेऊन मी महाडला गेलो दुसऱ्या दिवशी. आणि माझी ती पहिलीच ट्रिप होती बाहेर जाण्याची. म्हणजे मुंबई सोडून मी एकटा पहिल्यांदाच गेलो असेल बाहेर तेव्हा. आणि मी महाडला गेलो. राहण्याची कंडिशन अतिशय खराब होती. साधी जमिनीवरती आम्हाला झोपावं लागत होतं. तिथे टॉयलेटची व्यवस्था, राहण्याची जागा नव्हती. बाजूलाच देशी दारूचा अड्डा होता आमच्या बाजूच्याच रूम मध्ये, आणि त्यामुळे तिथे सगळं वातावरण असं होतं. रोज सकाळी आम्हाला डोंगर क्रॉस करून जावं लागायचं प्रातविधीसाठी, आणि थंडीचा टाइम होता डिसेंबरचा, नोव्हेंबर डिसेंबरचा वेळ होती साधारण. परंतु मी ते सामान तर पोहोचवलंच, परंतु तिथे काम करायला सुरुवात केली आणि मी पूर्ण झोकून देऊन काम केलं. कारण माझ्या वडिलांनी सांगितलं होतं, माणसाचं शरीर असं आहे, जसं लोखंडाला तुम्ही जेवढं जास्त तापवाल तेवढं ते जास्त ताकदवार बनतं. जसं तुम्ही सोनं जास्त लखलखतं आपण म्हणतो, तसं शरीराचं आहे. तुम्ही जेवढी जास्त शारीरिक मेहनत घ्याल, आपण बघतोच, आपण जेवढं एक्सरसाइज करू, बॉडीला व्यवस्थित ठेवू, तेवढी बॉडी आणखी जास्त मजबूत बनते. तसं वडील मला म्हणाले, तू जेवढं जास्त काम करशील आणि हे तुझं टाइम आहे, तू बघू नको तुला मिळतंय काय, पैसे किती मिळतायत, तू जास्तीत जास्त काम कर. तू काम करशील तर तुझं नॉलेज वाढेल आणि ते तुझे खऱ्या अर्थाने पैसे आहेत, आणि तो खरा तुझ्या अर्थाने मोबदला आहे. आणि मग मी दिवस रात्र काम करत होतो. आणि कोणती कंपनी अशी आहे की असा एम्प्लॉई असेल जो दिवस रात्र काम करतोय, रात्र झाल्यानंतर सुद्धा रात्री प्लॅन मध्ये झोपतोय आणि तिथे काम करतोय. त्यामुळे नॅचरली मला काढण्याचा तर प्रश्नच येत नव्हता. मला नॅचरली त्यांनी स्वतःहून आणखी पैसे सुद्धा दिले आणि तिथे मी सगळी कामं शिकलो. कारण की माझं एक बेसिक वडिलांचं कन्सेप्ट होतं, तुम्हाला जर इंजिनियर खऱ्या अर्थाने सुपरविजन करायची असेल वर्कर्सवरती, तर वर्कर जे काम करतात ते तुम्हाला आलं पाहिजे. म्हणून आमच्या फील्डमध्ये स्वतः टर्मिनेशन करणं असेल, ट्युबिंग असतात करणं असेल, केबल खेचणं असेल, वेल्डिंग करणं असेल, ट्रे फॅब्रिकेशन करणं, ही कामं स्वतः माझ्या हाताने मी त्या 1.5 महिन्यामध्ये केली.
मग इन्स्ट्रुमेंट कॅलिब्रेशन असेल, टेस्टिंग असेल, ही सगळी कामं ऑफकोर्स मी ती कामं खूप नाही केली. परंतु मी एक एक दोन दोन वेळा माझा पूर्ण मला ते जोपर्यंत कॉन्फिडन्स येत नाही की याची टेक्निक कशी आहे आणि कशा प्रकारे केलं जातं, तोपर्यंत ती कामं मी केली. आणि ती कामं केल्यानंतर मला जेव्हा वाटलं की बाबा मी ह्या कामामध्ये ट्रेन आहे, तेव्हा नंतर मग मी ती कामं नंतर परत केली नाही. त्याच्यानंतर मला योग्य वाटलं की मी सांगू शकतो, म्हणजे मला कोणी चिटिंग करू शकत नव्हतं की बाबा हे होऊ शकत नाही किंवा असं होऊ शकत नाही. त्या त्या पूर्ण पिरियडमध्ये मी जेवढे दिवस महाडला होतो, अतिशय उत्तमरित्या मी काम केलं. त्याच्यानंतर नॅचरली त्यांनी मला रेग्युलर केलं, दुसऱ्या साईडला पाठवलं. कंटिन्युअस साधारण एक 2 ते 2.5 वर्ष मी त्या कंपनीमध्ये काम केलं आणि पूर्ण ताकद लावून काम केलं. मला आठवतं की बरेच दिवस कंपनीमध्ये जेव्हा जेव्हा मला आणखी काही एक्स्ट्रा शिकायचं असायचं, जेव्हा मला दिवसा लिमिटेशन असायचं माझं काम करत असताना, कारण की कामाची पण माझी रिस्पॉन्सिबिलिटी होतीच. तर जेव्हा जेव्हा मला असं दिसायचं की आणखी आपल्याला शिकायला पाहिजे, तेव्हा मी रात्री तिथेच झोपायचो प्लॅनमध्ये, जेणेकरून आणि मला जे ऑब्झर्व्ह करायचं असतं ते मी तिथे ऑब्झर्व्ह करायचो, शिकायचो. त्यावेळेला तिथे 761 कंट्रोलर असायचे, त्यावेळेला जे ऑटोमॅटिक कंट्रोल करायचे प्लॅन्ट, त्याच्याबद्दलचं जे काही नॉलेज होतं ते मी पूर्ण शिकलो त्या 2 वर्षामध्ये. म्हणजे ते जेवढं त्या कंपनीचा इंजिनियर येऊन ते रिपेअर करू शकायचा, ऑलमोस्ट तेवढं नॉलेज मी पण घेतलेलं होतं. आणि मग नंतर असं झालं की मला व्यवसाय तर करायचा होता, पण मला रस्ता कळत नव्हता. मला असं वाटत होतं की माझं शिक्षण अजून कमी पडतंय. मला अजूनही ऑफकोर्स नॅचरली कमी होतं, तर मला आणखी जास्त काहीतरी नॉलेज घ्यायचं होतं. परंतु झालं असं की आमच्या कंपनीतले आणखी काही 2-3 लोकं होती, जी माझ्यापेक्षा बरेच सिनियर होते कंपनीमध्ये आणि त्यांना अनुभव सुद्धा खूप जास्त होता. परत त्यांना डिफरंट अनुभव होता, मार्केटिंगचा अनुभव होता आणि एक्झिक्युशनचा अनुभव होता जास्त माझ्यापेक्षा. तर त्यांना बिझनेस करायचा होता. परंतु आणि त्यांनी मला अप्रोच केला की तू सगळ्यांना सांगतोस की तुला बिझनेस करायचा आहे. कारण की माझं वडिलांचं नेहमी म्हणणं असायचं की जे आहे ते सरळ ओपनली सांगावं. लपवायची नाही कोणती गोष्ट. खोटं बोलून काही करायचं नाही. त्याच्यामुळे मी नेहमी सांगायचो की मी इथं पुढे बिझनेस करणार आहे. त्यामुळे सगळ्यांना माहिती होतं की बाबा याला बिझनेस करायचा आहे. म्हणून मला त्यांनी अप्रोच केला. मला म्हणाले, "तुला बिझनेस करायचा तू नेहमी म्हणतोस, तू आमच्यावर जॉइन होतोस का?" मी म्हटलं, "मला बिझनेस तर करायचा आहे, पण मला आणखी 1-1.5 वर्षानंतर करायचा होता. पण माझी हरकत नाही म्हणे, जर तुम्ही करत असाल तुमची." यांची सगळी तयारी झालेली होती. त्यांनी सगळ्या लिस्ट बनवलेल्या होत्या. कोणकोणत्या क्लायंटला भेटायचं, सामान काय काय लागेल, सामान घ्यायचं कुठून, कन्झ्युमेबल कुठून, ते सगळ्या लिस्ट त्यांच्याकडे रेडी होत्या. त्यांच्याकडे आणखी एक सगळ्यात जमेची गोष्ट त्यांना त्यावेळेला वाटायची, ती म्हणजे त्यांच्याबरोबर जो चौथा पार्टनर होता. हे दोघं जण, तिसरा मी आणि चौथा जो पार्टनर जो होता, तो ऑलरेडी एक इस्टॅब्लिश बिझनेसमॅन होता. त्याच्याकडे चांगले पैसे होते, चांगलं मोठं ऑफिस होतं आणि तो याला पार्टनर घ्यायचं कारण एवढंच होतं, की तो त्याचं ऑफिस वापरायला देणार होता यांना आणि गरज पडली तर पैसे सुद्धा द्यायला तयार होता. ती सगळ्यात मोठी जमेची बाजू होती. त्यावेळी मला सुद्धा वाटलं, की चांगली गोष्ट आहे, की हा माणूस आपल्या बरोबर आहे. परंतु जॉब सोडायचा कोणी? हे दोघं जणांचे जॉब सोडायची तयारी होत नव्हती. त्यांच्या घरून पण प्रॉब्लेम असेल, आय डोंट नो. परंतु ते दोघं जॉब सोडायला तयार नव्हते आणि मी म्हटलं, "मी जॉब सोडायला तयार आहे." कारण की तिथून जे पैसे कमवणं हा माझा उद्देश बिलकुल नव्हता. भलेही पैशाची गरज होती, कारण घरची परिस्थिती काय माझी खूप अ, मोठी होती अशातला भाग नाही. कारण माझे वडील साधे टीचर होते आणि त्यावेळेला रिटायरमेंटचं एज होतं. माझे वडील रिटायर होत होते त्या वर्षी. पण मला कॉन्फिडन्स होता एनिवे मला बिझनेस करायचा आहे. तर म्हटलं आणि मला हे पण माहिती होतं, की जोपर्यंत मी झोकून देत नाही, जसं तुम्ही ते संताजी अ, आपलं संताजी म्हणतो मी, तानाजी मालुसरेंचं गोष्ट ऐकली असेल, की जेव्हा त्यांनी जाण्याचा रस्ता दोर कापून टाकला, त्यावेळेला जेव्हा जाण्याचा रस्ता बंद झाला, त्यावेळेला त्या सैन्य आणखी तुटून पडलं मोगलांवरती आणि त्यांनी विजय मिळवला. त्यावेळी मी दुसरा रस्ता ओपन मला ठेवायचा नव्हता. तसाच प्रकार मग त्यांनी सांगितलं, की "तू सोडत असशील, तर तू पहिले सोड आणि नंतर थोडासा ऑर्डर आपल्याला काय मिळतील, तेव्हा आम्ही जॉब आमचा सोडतो." मी म्हटलं, "ठीक आहे." मी जॉब सोडला. मी त्याच्या ऑफिसमध्ये रेग्युलर यायला लागलो. परंतु जात असताना मला हे जाणवलं, की मला काहीच माहिती नव्हतं. म्हणजे तिथे मार्केटिंग काय असते, काय-काय डॉक्युमेंट्स लागतात, काही म्हणजे काही नाही. आणि मग मी फिरायचो. वेड्यासारखं मी खूप फिरलो. वापी, बोईसर, पुणे आणि तो जो 5-6 4-5 महिन्याचा वेळ माझा गेला असेल आणि एकही ऑर्डर आम्हाला मिळाली नाही. आणि जशी एकही ऑर्डर मिळाली नाही आणि हे जे 2 जण जे माझ्याबरोबर जॉइन करणार होते, त्यांनी जॉब सोडला तर नाहीच, पण त्यांना आणखी एकाला मल्टीनॅशनल कंपनीमध्ये जॉब मिळाला आणि एकाला गव्हर्नमेंट पीएसयू मध्ये जॉब मिळाला. त्यामुळे त्यांना चांगला जॉब मिळाला. ते म्हणाले, "आता आम्हाला जमणार नाही. एक तर आपल्याला ऑलरेडी ऑर्डर मिळालेली नाहीये आणि आम्हाला खूप मोठ्या कंपनीत चांगला जॉब मिळतोय, तर आम्ही काही करू शकणार नाही कंटिन्यू." मी म्हटलं, "ठीक आहे."
परंतु मी म्हटलं आता एकदा मी गेलेलो आहे तर मला मागे यायला आवडत नाही. मी एकतर करेन, मी तेव्हाच मागे येईन जर मी सक्सेसफुल बिझनेसमॅन होईल, तर मी बंद एक पण करेल मला वाटलं तर. परंतु मी आता बंद नाही करू शकत. परंतु प्रॉब्लेम असा झाला की ज्यांनी आम्हाला ऑफिस दिलं होतं तो म्हणाला, बाबा मी ऑफिस तुझ्यासाठी दिलेलं नाहीये. हे जे 2 जण येणार होते तुझ्यापेक्षा खूप एक्सपिरियन्स वाले आहेत. तुझ्यापेक्षा 5-10 वर्ष जास्त एक्सपिरियन्स आहे आणि त्यांना मार्केटिंगचा आणि एक्झिक्युशनचा तुझ्यापेक्षा जास्त एक्सपिरियन्स आहे. त्यामुळे ते आहेत म्हणून मी याच्यामध्ये आलो. तर मी तुझ्याबरोबर पार्टनरशिप मध्ये राहू शकत नाही आणि तुला ऑफिस पण देऊ शकत नाही. तर अशी माझी कंडिशन झाली की माझ्याकडे ऑफिस नव्हतं आणि तो जो फिरण्याचा जो खर्च 4-5 महिने झाला होता, माझे जे काही 2-3 वर्षाचे माझे जे पैसे मी कमवलेले होते, एक 20,000-1,000, कारण की मला एक पगार होता ₹1,000, ₹1,500. तर तो सगळा संपलेला होता. आणि मग अशा वेळेला मला तर बिझनेस आता कंटिन्यू करायचा होता पुढे. तर त्यावेळेला मी स्वतःचं ऑफिस घ्यायचं ठरवलं. त्यावेळेला माझ्या वडिलांनी मला ₹35,000 दिले. ते म्हणाले की पैसे मी तुला देतोय, तुला आणखी प्रगती सुद्धा, तुला आणखी काही गरज पडली तर आपण आपलं घर पण विकू, परंतु मी तुझ्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे. तर त्यावेळेला मी भाड्याने ऑफिस घ्यायचं ठरवलं. परंतु भाड्याने ऑफिस घेताना असा प्रॉब्लेम येत होता की भाडं खूप प्रचंड होतं, ते माझ्या अवॅक्याच्या बाहेर होतं. मग तसं ऑफिस मला परवडणारं नव्हतं. पण मी घरून ऑपरेट करू शकत नव्हतो कारण माझ्या घरी फोन नव्हता. मग फॉर्च्युनेटली असं एक माणूस मला भेटला ज्याचं आंब्याचं गोडाऊन होतं आणि ते आंब्याचं गोडाऊन त्याचं खाली राहायचं. मग तो मला म्हणाला, मी त्याला म्हटलं की मला तुमचं आंब्याचं गोडाऊन मिळेल का, कारण तुमच्याकडे फोन सुद्धा आहे. तो म्हणाला मला हरकत नाही द्यायला, मला ऍडिशनल इन्कम मिळेल. त्याने ₹2,000 इन्कम भाडं सांगितलं त्याचं. मी म्हटलं हरकत नाही सर, मी तुम्हाला देईन आणि तुमचं जेव्हा गोडाऊनचं काम असेल, कारण गोडाऊनचा हा टेम्पररी सीझन असतो 3-4 महिन्याचा, तर त्यावेळेला तुम्ही ते वापरा, बाकीच्या वेळेला तर मला प्रॉब्लेम नाही आणि तुमचं आंब्याचं सीझनचं कामाच्या वेळेला सुद्धा मी इथे असेल, लोकांना हेल्प पण होऊ शकेल, एक परमानंट माणूस तुमच्याकडे असेल. तर त्याला हे पटलं आणि मला ती जागा मिळाली. आणि मग नंतर मी खऱ्या अर्थाने इंडिपेंडेंटली माझा व्यवसाय सुरू केला. आणि मग जेव्हा सुरू केला तेव्हा अतिशय छोट्या प्रमाणात मी माझा सुरू केला. म्हणजे मला जे मी काम केलेलं होतं, जे मी म्हटलं तुम्हाला 761 कंट्रोलर, जे कंट्रोलरचं मी पूर्ण माहिती मला झाली होती, जी कंपनीच्या इंजिनियरला असते ती माहिती मला होती. तर ते कंट्रोलर ज्या ज्या कंपन्यांमध्ये आहेत ते पण मला माहिती होतं. मग त्या कंपन्यांना मी अप्रोच केला, त्यांना सांगितलं की तुमचं जे मेंटेनन्स आहे ते मी अर्ध्या किमतीत करू शकतो, कारण की त्या कंपनीपेक्षा माझा खर्च कमी होता. आणि मग त्यांनी मला ते कामं दिली. तर भलेही छोटी छोटी कामं, परंतु मला जेवढा पगार मिळायचा तेवढे पैसे मला यायला लागले. आणि असं करत मला आणखी एक अपॉर्च्युनिटी मिळाली, जी रिलायन्स जामनगरला एक मोठा रिफायनरी येत होती. आणि त्या रिफायनरीच्या वेळेला तिथे एक सायक्लोन आलं, ते काम चालू असताना. एवढं मोठं सायक्लोन होतं की तिथे खूप लोकांची हानी झाली. नुसतंच मालहानी झाली अशी नाही, तर मनुष्यहानी सुद्धा झाली. आणि त्यानंतर ते सायक्लोन गेल्यानंतर तिथे जायला कोणी तयार नाही. आणि जे जायचे ते आजारी पडायचे, कारण की तिथे खूप रोगराई पसरली होती. बरेच प्राणी मेलेले होते, ते तसेच पडलेले होते तिथे. पाणी सगळीकडे साचलेलं होतं. आणि मग बऱ्याच वेळेला मोठं काम तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्हाला क्वालिफिकेशन क्रायटेरिया लागतो. आधीचा तुमचा ट्रॅक रेकॉर्ड लागतो. माझ्याकडे तसा ट्रॅक रेकॉर्ड नव्हता. मी काम जे करत होतो ते फक्त इन्स्ट्रुमेंटचं रिपेअरिंगचं आणि कॅलिब्रेशनचं काम करत होतो. ते मला फक्त माहिती होतं. एक्झिक्युशनच्या रिलेटेड, प्रोजेक्ट एक्झिक्युशनच्या रिलेटेड 2-2.5 वर्षाचा एक्सपिरियन्स माझ्याकडे होता, तो होता. परंतु असे कंपनीच्या नावावर माझ्याकडे काही एक्सपिरियन्स नव्हता. मग नंतर ते काम मी केल्यानंतर जामनगरला मला त्यांनी सांगितलं की तू हे काम करशील का, कारण की त्या कंपनीकडे काही ऑप्शन नव्हता. त्यांनी ज्यांना BHEL या कंपनीला रिलायन्सने एक ऑर्डर दिली होती, ते ब्लॅकलिस्ट होऊ शकत होते, कारण की ते काम करू शकत नव्हते त्यांचा कॉन्ट्रॅक्टर. त्यांनी सांगितलं तू हे करू शकशील. त्यांना रेफरन्स मिळाला होता माझ्या आधीच्या एका प्रोजेक्टच्या, कॅडबरी मालनपूरचा एक प्रोजेक्ट होता, तो मी केला होता. तिथल्या इन्चार्जने रेफरन्स दिला होता की हा माणूस काम करू शकतो, म्हणून त्यांना कॉन्फिडन्स होता की मी करेन. आणि मग त्यांनी माझं क्वालिफिकेशन क्रायटेरिया न बघता मला खूप मोठं काम दिलं. त्यावेळेला ते 1 करोडचं काम होतं. त्यावेळेला माझा वार्षिक उलाढाल फक्त 8 लाखाची होती. तर वार्षिक उलाढाल 8 लाखाची असताना 1 करोडचं काम हे माझ्यासाठी फायनान्शियली सुद्धा खूप मोठं डिफिकल्टी आणि चॅलेंजिंग होतं. पण त्यांना म्हटलं माझ्याकडे पैसे नाहीयेत, तुम्ही मला ऍडव्हान्स द्या. तर त्यांनी मला ऍडव्हान्सही दिला आणि मी ते काम सक्सेसफुली केलं. खूप प्रचंड त्रास झाला, प्रॉब्लेम झाला. बरेच लोक आमची सुद्धा आजारी पडले. ऑलमोस्ट 100 पैकी 30 लोक आजारी असायचे. प्रचंड खर्च व्हायचा. त्या कारणामुळे ते प्रोजेक्ट माझा लॉसमध्ये गेला. माझा 2 ते 3 लाख रुपये लॉस झाला. आता तुम्ही म्हणाल 2 ते 3 लाख रुपये लॉस झाला, माझ्याकडे पैसे नसताना झाला कसा? तर प्रॉब्लेम झाला असं की वडिलांनी त्यांचे प्रॉव्हिडंटचे पैसे असतील, फंडचे पैसे असतील किंवा इतर त्यांचे लोकांकडनं लोन घेऊन, कारण की त्यावेळेला बँकने सुद्धा मला लोन दिलं नाही. कारण की माझ्याकडे काहीच नव्हतं बँकेकडे तारण ठेवायला किंवा करायला. तर बँकेने मला त्यावेळेला डोंबिवली नागरी सहकारी बँकेने मला 50,000चं लोन तरी सुद्धा दिलेलं, विदाऊट एनी तारण.
तर मला अजूनही त्यांचे आभार मानावे वाटतात की त्यांनी मला त्यावेळेला ते लोन दिलेलं. आणि वडिलांनी एक 2-2.5 लाख रुपये मला अरेंज करून दिले. त्यामुळे ते पैसे सगळे वापरले आणि माझ्यावर एक प्रेशर होतं की बाबा हे पैसे मी वापरले आणि काम तर संपलं. मला लोकांनी तारीफ पण केली, त्यांनी मला सर्टिफिकेट दिलं. परंतु एक ऍडव्हान्टेज असा झाला की माझं नाव झालं. कारण की रिलायन्स जामनगर सारख्या ठिकाणी एवढा मोठा प्रोजेक्ट आमच्या कंपनीने केला, तर बाकीचे सगळ्या ज्या एपीसी कंपनीज तिथे होत्या, एल&टी होती, आणखी ज्या कंपन्या होत्या, त्यांना माहिती पडलं की मिराज नावाची कंपनी आहे, मिराज इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग सर्व्हिसेस आहे, जी मोठे प्रोजेक्ट करू शकते. आणि मग त्याच्यानंतर केलॉग इंडियाचा प्रोजेक्ट होता तळोजाला, त्यांनी मला लगेच ते काम दिलं. ते काम मी सक्सेसफुली केलं इझिली, कारण की एवढं मोठं काम मी केलेलं होतं. मला ते काम म्हणजे अतिशय इझिली करू शकलो. त्याच्यात जो फायदा झाला त्याच्याने मी जे लोन होतं माझ्यावरचं ते मी लगेच रिपे करू शकलो. त्यामुळे त्या लोनचं मला फार टेन्शन राहिलं नाही. लोन माझं एवढं झालं होतं की माझ्या मिसेसचे दागिने सुद्धा मला गहाण ठेवावे लागले होते बँकेमध्ये. आमच्याकडे काही म्हणजे काही नव्हतं. म्हणजे त्यावेळेला जर म्हटलं तर आम्ही घर जरी विकलं असतं तरी पण आम्ही लोन रिपे करू शकलो नसतो, अशा कंडिशन मध्ये होतो. परंतु जे तुमचं क्रेडेन्शियल जे असतं ना, त्याला आपण म्हणतो पोटेन्शियल, ते वाढलेलं होतं. ते क्रेडेन्शियल होतं, पोटेन्शियल होतं की आता मी हे गोष्ट करू शकतो, ते माझं प्रचंड वाढलेलं होतं. मग त्या जोरावर मला आणखी कामं मिळत गेली, त्याच्या एका मागोमाग एक. तशीच एक संधी चालून आली. तुम्हाला म्हणतो ना, संधी ही चालून येते कशी. संधी ज्या अपॉर्च्युनिटी ज्या असतात त्या घ्याव्या लागतात. तर तसाच एल&टी त्यावेळेला एलटीटी, तुम्हाला आता माहिती की नाही माहिती नाही, लिबरेशन टायगर्स ऑफ तमिरिलम, श्रीलंकेमध्ये अतिशय खूप मोठा प्रॉब्लेम चालू होता. एलटीटी आणि श्रीलंकन गव्हर्नमेंट मध्ये वॉर चालू होतं आणि रोजच्या रोज तिथे बॉम्ब फुटायचे, रोजच्या रोज कोणीतरी मरायचं. इतकंच का की त्यांचे प्रेसिडेंट सुद्धा नुकतेच बॉम्ब स्फोटामध्ये गेलेले होते. त्यामुळे तिथे जायचं आणि काम करायचं म्हणजे खूप चॅलेंजिंग होतं. तर अशी संधी त्यांनी सांगितलं. मग ते जेव्हा एल&टीने जेव्हा तिथल्या एका पॉवर प्लॅन्टचं काम घेतलं, तर त्यांना कॉन्ट्रॅक्टर जे जायला तयार होते ते खूप जास्त पैसे मागत होते त्या कामाचे. आणि मग त्यांना आठवलं की बाबा मी हे काम केलंय रिलायन्सला, तर मला त्याने विचारलं, बाबा हे काम करणार का? मी म्हटलं जरूर सर, पण मी फॉरेनला केलेलं नाही काम. तर ते म्हणले हरकत नाही, तू कोटेशन पाठव. मी कोटेशन पाठवलं. तर ते कोटेशन त्यांच्या एक्सपेक्टेशन पेक्षा, म्हणजे लोक जे कोट करत होते ते सोडूनच द्या, एल&टीला ज्या प्राइस मध्ये द्यायचा होता जॉब त्याच्यापेक्षा पण 50% अमाऊंटचं होतं. तर ते म्हणाले बहुतेक तुम्ही फॉरेन मध्ये केलेलं नाही काम, त्यामुळे तुम्हाला अनुभव नाहीये, म्हणून तुम्ही असं कोटेशन दिलंय, तर कोटेशन तुम्ही थोडं वाढवा. म्हणजे त्या कंपनीने माझं कोटेशन वाढवून दिलं. आणि मी म्हटलं आता कंपनी स्वतः वाढवते, ऑफकोर्स मी माझं कॅल्क्युलेशन केलं होतं, जे मला नॉलेज घेता येत होतं ते घेतलं होतं. श्रीलंकेबद्दल काय होईल, किती खर्च येईल, तो अंदाज मी केलेला होता. परंतु त्या कंपनीने मला ऑलमोस्ट 30% मी जे कोटेशन केलं होतं ते वाढवून दिलं. तरी पण ते त्यांच्या 80% पेक्षा कमी होतं त्यांच्या एक्सपेक्टेशनच्या. मग मी तो जॉब घेतला आणि तो जॉब जो म्हणजे मला वाटत होतं की एलटीटी आम्हाला का त्रास देईल, आम्ही त्यांचं काय बिघडवलंय. तर आम्ही तिथे गेलो. काही तामिळ लोक पण माझ्या बरोबर नेली. तामिळ लोक नेले याचं कारण की लँग्वेजचा सोपं जायला पाहिजे म्हणून, कारण की आम्हाला तामिळ येत नव्हती, परंतु तिथल्या सिहली आणि तामिळ या दोघा लोकांना तामिळ येते, म्हणून काही तामिळ लोक पण गेली. आणि त्याचा फायदा असा झाला की आम्हाला तिथे कम्युनिकेशन इझी झालं आणि ते काम पण आम्ही सक्सेसफुली कम्प्लीट केलं. एक राहत नाही मला, म्हणून सांगतो किती वाजले 10. तर मला वाटतं थोडा वेळ थोडासा घेतो, अजून एक एक्झाम्पल देतो. तर त्यावेळेला माझ्याकडे एक मुलगा आलेला, सीबी नावाचा. तो मुलगा आता सौदी अरेबियामध्ये, आणि ह्या मुलाला इंग्लिशही येत नव्हतं, हिंदीही येत नव्हतं प्रॉपर, म्हणजे असं अतिशय तोडकं मोडकं. आणि हा आमच्याकडे जॉब मागायला आला. आणि आमच्याकडे काही जॉब नव्हता. हा केरळचा होता, पण त्याला तामिळ पण यायची. आणि आणि ही दोन्ही लँग्वेज आम्हाला माहिती नव्हते तेव्हा. आताही नाहीये. तर तो आला आणि तो जॉब मागत होता. मी म्हटलं नाहीये, पण तो जायलाही तयार नाही. आणि काय कारण आहे म्हटल्यावर मग मी, माझा एक तमिळ मित्र होता, त्याला फोन केला आणि त्याला सांगितलं बाबा याच्याशी बोला. तो म्हणतो की सर याच्याकडे पैसे नाही आहेत आणि त्याला खायला सुद्धा पैसे नाहीत, तो एक दिवसापर्यंत जेवलेला नाहीये. मग मी त्याला 50 रुपये दिले. त्याला म्हटलं बाबा जेवण कर. पण म्हटलं आमच्याकडे जॉब नाही. तरी तो दुसऱ्या दिवशी परत आला. बाबा आता म्हटलं रोज तुला मी असं कसं काय करू. तो म्हणाला, त्याने सांगितलं सर मला काहीही काम चालेल. तो पण डिप्लोमा टेक्निशियन होता, म्हणजे डिप्लोमा केलेला होता केरळ मधला. तर मग त्याला आम्ही म्हटलं की बाबा तू झाडू पण मारशील का, गमतीने मी त्याला विचारलं. म्हटलं त्याची तयारी किती ते मला बघायची. तो म्हणतो सर चालेल, तुमच्या घर ऑफिसची क्लिनिंग मी करेन. आणि त्याने खरोखर झाडू मारला. आणि मग जेव्हा मी त्याची इच्छाशक्ती बघितली, मग मी त्याला जॉबला घेतलं. म्हणून म्हणतो ना, एखाद्याची इच्छाशक्ती प्रचंड असेल तर अपॉर्च्युनिटी असतातच, त्याला घ्याव्या लागतात. मग तो आमच्याकडे आला आणि ह्या सीबीला त्याच वेळा आम्हाला हा श्रीलंकेचा जॉब
2-3 महिन्यानंतर मिळाला. आणि हा सीबी कडे पासपोर्ट होता. म्हणून मी याला म्हटलं, सीबी तू श्रीलंकेला जाशील का? तो म्हणाला, सर जाईल, का नाही जाणार? आणि त्याला श्रीलंकेला पाठवलं. आणि सीबीचा आम्हाला फार उपयोग झाला तिथे, कारण की लँग्वेजचा. आणि आणखी एक आमचा प्रोजेक्ट डायरेक्टर आहे रवी, त्यावेळेला तो ट्रेन इंजिनियर होता, त्याला पाठवलं, कारण की तो तामिळनाडूचा होता. तो ट्रेन इंजिनियर होता, पण त्याच्यात पोटेन्शियल खूप होतं. पोटेन्शियल मी परत तुम्हाला सांगतो, पोटेन्शियल हे दिसतं की कोणामध्ये किती पोटेन्शियल आहे, हे पण ओळखता आलं पाहिजे. त्याला पण अर्ज होती, खूप भूक होती काही ना काही करायची. तो हे दोघं जण हे तमिळ लोक आमच्याकडे तिथे होते. आणि मला तुम्हाला ह्या प्रोजेक्टचं एक सांगायला विशेष वाटतं, हा प्रोजेक्ट खूप सक्सेसफुल झाला, आम्हालाही खूप प्रॉफिट झाला. एक साधारण 2-2.5 करोडचं काम आम्ही तिथे केलं. आणि हा प्रोजेक्ट जेव्हा संपला तेव्हा हा रवी, जो हा ट्रेन इंजिनियर होता, हा प्रोजेक्टचा इन्चार्ज झालेला होता. कारण की तो तेवढा काम त्याने केलं की तो प्रोजेक्टचा इन्चार्ज झाला. आणि त्याच्यानंतर आजही हा प्रोजेक्ट डायरेक्टर म्हणून आमचं काम करतोय. आणि हा सीबी, ज्याला काही येत नव्हतं, हिंदी येत नव्हतं, हा हिंदीमध्ये भांडण करू शकत होता. आणि त्या प्लॅनचा बेस्ट टेक्निशियनचा अवॉर्ड ह्या सीबीला मिळाला. आणि हा सीबी जेव्हा मी सौदी अरेबियाला जेव्हा आमचं ऑफिस केलं, मी जेव्हा गेलो, हा लांबून, ह्याला कुठून फेसबुकला माझी पोस्ट बघितली असेल त्याने, मी सौदीला चाललोय, तर मला भेटायला म्हणून खास आला तिथे. पहिल्या दिवशी मी तिथे नव्हतो, तर माझी भेट झाली नाही किंवा प्लॅन मध्ये त्याला एंट्री नाही दिली ज्या प्लॅन मध्ये मी होतो. हा दुसऱ्या दिवशी परत आला, मला भेटला, मला त्याच्या घरी घेऊन गेला. आणि आजही कुठल्याही देशामध्ये आम्ही गेलो गल्फमध्ये, तर असं होतं, आमचे कोणते ना कोणते वर्कर कुठे ना कुठे असतात. तर पण ही जी अशी मेहनत घेतात जी लोक, आणखी एक आमच्याकडे अमीरुल्ला म्हणून होता, त्याने सुद्धा अशीच टाईपची मेहनत घेऊन असाच टाईपचा जॉब घेतलेला. आणि असाच तोही पुढे गेला आणि सक्सेसफुल झाला. असे खूप एक्झाम्पल आहेत, सगळे एक्झाम्पल तर देऊ शकत नाही. फक्त मला सांगायचा उद्देश असा आहे की अपॉर्च्युनिटी ह्या सगळ्यांना मिळतात, सगळेच जण पुढे जाऊ शकतात. मला ऑफिसमध्ये काम करणारा आमचा शिपाई आणि आमचा प्रोजेक्ट डायरेक्टर ह्या दोघांमध्ये पोटेन्शियलच्या दृष्टीने काही डिफरन्स दिसत नाही. फक्त हा जो असतो शिपाई, हा त्याला ती अर्ज नसते खूप काही करण्याची, आणि म्हणून तो पुढे जात नाही. बाकी त्याच्याकडे टॅलेंट नाहीये असं काही प्रकार नाही, किंवा देव त्याच्यावर खुश नाहीये, नशीब त्याच्यावर खराब आहे, बिलकुल नाही. नशिबावरनं आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगतो, एक गोष्ट परत आठवते मला. मी जेव्हा बिझनेस चालू केला, तर 6 महिने काही ऑर्डर मिळाली नव्हती पहिले पार्टनरशिप मध्ये. तर माझा एक पार्टनर म्हणाला, तुझं नशीब खूप खराब आहे, माझ्याकडे खूप चांगला ज्योतिषी आहे, तू त्या ज्योतिषाकडे चल. आणि एक ज्योतिषी खूप चांगले गृहस्थ होते, मुलुंडला होते. आणि मग त्यांच्याकडे गेलो आम्ही, आणि त्याने मला सांगितलं, अरे तुझी ग्रहदशा खूप खराब आहे. त्यांना ऑफकोर्स त्याच्या आधी आमची स्टोरी सांगितली, माझ्याकडे काही पैसे नाहीयेत आणि हे एवढे एवढे पैसे आम्ही खर्च केले. तर त्यांना कदाचित वाईट पण वाटलं असेल की वडिलांचे पैसे हा मुलगा खर्च करतोय, वडिलांची ऑलरेडी घरची परिस्थिती खराब आहे. त्यांनी मला सांगितलं, बाबा पुढचे 3-4 वर्ष बिलकुल विचार पण करू नकोस बिझनेसचा, आणि तू नंतर 3-4 वर्षानंतर कर, थोडेसे पैसे जमव, त्याच्यानंतर कदाचित तुझं ग्रहमान चांगलं आहे आणि त्याच्यानंतर तू कदाचित पुढे करू शकशील. परंतु तरी सुद्धा म्हणे माझं सजेशन असं आहे की तू जॉबच करावा, जॉब मध्ये तुला चांगलं आहे, तुला डोक्याला तापही राहणार नाही आणि सक्सेसफुल होशील. आता हा माणूस याने आयुष्यभर जॉबच केलेला होता, जो ज्योतिषी होता, भलेही खूप चांगला होता, चांगला सल्ला त्याला वाटत होतं माझं चांगलं व्हावं, त्याच्या दृष्टीने जे चांगलं आहे ते मला त्याने सांगितलं. पण मी त्यांना सांगितलं, सर मी बिझनेस, त्यावेळेला मी त्यांच्याशी खोटं बोललो. मी त्यांना सांगितलं, सर माझा बिझनेस ऑलरेडी खूप चालू आहे, 2 वर्ष झालेत, आणि मी आता जर मागे आलो तर माझं एवढं सगळं मी ऑफिस टाकलंय, सगळं टाकलेलं आहे, ते सगळं नुकसान होईल. आणि तरी सुद्धा तुम्हाला वाटतं का की मी जॉब सोडावा? तर ते म्हणाले, नाही मग आणखी थोडे दिवस ट्राय करायला हरकत नाही. म्हणाले, थोडे दिवस आणखी ट्राय करू, तुझं करू शकत असशील तर आणखी थोडे दिवस ट्राय कर, असं त्यांनी सांगितलं. तर म्हणे आता जर टाइम खराब आहे, पुढे चांगलं होईल. आणि मग मी त्यांना कन्व्हिन्स केलं की बिझनेस चालू ठेवायला पाहिजे, आणि ते सुद्धा ऍग्री झाले. भले त्यांनी आधी खूप निगेटिव्ह सांगितलं होतं मला. आणि त्याच्यानंतर मी माझा बिझनेस जो स्टार्ट केला तो आजपर्यंत चालू आहे. मग श्रीलंकेचं काम झालं, त्याच्यानंतर अशाच अपॉर्च्युनिटी येत गेल्या, इराकमध्ये पण काम केलं मी, लिबियामध्ये काम केलं. जिथे जिथे मला असं दिसतं की खूप प्रॉब्लेम आहे, जिथे कोणी जायला तयार नाही, तिथे मी पहिल्यांदा जायला तयार होतो. मग नायजेरियाला आम्ही गेलो, अफगाणिस्तानला सुद्धा जायची आमची तयारी होती, परंतु काही आम्हाला अपॉर्च्युनिटी मिळालेली नाही. आसाममध्ये जेव्हा खूप प्रॉब्लेम होता तेव्हा आसामचं आम्ही काम घेतलं. तर अशा अपॉर्च्युनिटी आम्ही घेत गेलो. आज मला सांगायला आवडेल की 1000 पेक्षा जास्त वर्कर्स आमच्याकडे काम करतायत. 150 ते 200 इंजिनियर्स आमच्याकडे काम करतायत. ऑल ओव्हर इंडियामध्ये आम्ही सगळीकडे काम करतो. लॉकडाऊनमुळे त्रास निश्चितच झाला, कारण लॉकडाऊनच्या वेळेला आमच्याकडे साधारण 1200 लोक काम करत होते, त्या सगळ्यांना पगार आम्हाला द्यावा लागला. आणि नॅचरली कोणत्या पण कंपनीवर हे लोड येतं, तुमचं रनिंग कॅपिटल जातं. रनिंग कॅपिटल हे खूप खूप इम्पॉर्टंट आहे. रनिंग कॅपिटल गेल्यानंतर कंपनी रन करणं फार डिफिकल्ट असतं. जो बिझनेस करतो तेच हे समजू शकतो, बाकीच्यांना हे किती पण थेरॉटिकली समजलं, कारण थेरॉटिकली करून
बिझनेस होऊ शकत नाही. जसं किती पण थेरी तुम्ही शिकला, सायकल कशी चालवायची किती पण अभ्यास केला तरी सायकल चालवल्याशिवाय सायकल चालवता येत नाही, स्विमिंग केल्याशिवाय स्विमिंग येत नाही. तोच प्रकार आहे, कारण की मी सायकल चालवली नाही त्यामुळे मला आजही सायकल येत नाही, टू व्हीलर येत नाही. मी फोर व्हीलर डायरेक्ट चालवायला शिकलो. वडिलांनी मला सायकल चालू नाही दिली, कारण वडील थोडेसे माझ्या बाबतीमध्ये प्रोटेक्टेड होते म्हणू शकतो मी. त्यामुळे हा पण प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स आहे माझा. मी जे काही सांगितलंय तुम्हाला, जे मी सांगितलंय माझे अनुभव सांगितले, कारण की उगीच काहीतरी सांगणं मला पटत नाही. बरेच वेळा तुम्ही ऐकलं असेल, लेक्चर्स असतात, बरेच लोक बिझनेस कसा करायचा याच्यासाठी खूप मोठे मोठे लेक्चर्स आहेत. मी तर म्हणेल की याच्यासाठी बिलकुल पैसे खर्च करू नका, कारण की मी असे लोक बघितलेत, नाव मी सांगत नाही, की जे स्वतः जॉब करत असतात, म्हणजे बिझनेस कसा करायचा याच्यासाठी मोठ्या मोठ्या ऑर्गनायझेशन आहे, त्यासाठी ते लोक पण अपॉइंट करतात, खूप छान बोलतात आणि त्यांचे लेक्चर्स असतात. आणि ते लेक्चर्स वाला माणूस जेव्हा त्यांचा जॉब जातो आणि ते स्वतः जेव्हा ते सगळे रूल वापरून बिझनेस करायला जातात, त्यांचे बिझनेस फेल झालेले मी बघितलेत मी. म्हणून बिझनेस हा स्वतःच्या ताकदीवर होतो आणि स्वतःची ताकद जी आहे ना, ही तुमची जी भूक आहे, ही भूक तुम्ही कशी निर्माण करता आणि मग तुमची भूक कशामध्ये हे तुम्ही ठरवायचं. कोणतेही क्षेत्र असो, क्षेत्र, कारण बघा मी इन्स्ट्रुमेंटेशन आता इलेक्ट्रिकल मध्ये करतोय, कदाचित उद्या मेकॅनिकल मध्ये पण करेल. म्हणजे तुम्ही कशात काम करता हे बिलकुल महत्वाचं नाहीये. फक्त तुम्हाला इच्छा पाहिजे, प्रचंड इच्छा, एकदम बर्निंग डिझायर पाहिजे की आपल्याला काहीतरी करून दाखवायचंय, जगाला करून दाखवायचंय आणि सक्सेसफुल व्हायचंय. सक्सेसफुल होणं म्हणजे काय, नुसतं पैसे कमवणं सक्सेसफुल नाहीये. तुम्हाला सॅटिस्फॅक्शन वाटलं पाहिजे तुम्ही काहीतरी केलंय. आता काही लोक म्हणतील की मुकेश अंबानी व्हायचे, सगळेजण मुकेश अंबानी होऊ शकतात का? नाही होऊ शकत. जसं त्यासाठी मी एक एक्झाम्पल देईल तुम्हाला. एखादं गुलाबाचं झाड आहे, छोटंसं झाड आहे, किंवा एखादं तुळशीचं झाड आहे, ते पण छोटंच झाड आहे. पण एखादं चिंचेचं झाड आहे, वडाचं झाड आहे. एखादं चिंचेचं झाड खूप मोठं झालंय, पण त्याला चिंचच येत नाहीत बिलकुल. वडाचं झाड नुसतंच वाढलंय, पण फार पानं नाही येत, आहे जुनं आहे, पण खूप मोठं वाढू नाही शकलं. परंतु हे गुलाबाचं झाड अतिशय भरलेलं आहे, खूप सुगंध देते, खूप फुलं आलेली आहेत. तुळशीचं झाड अतिशय खूप छान भरलेलं आहे, खूप तुळशीला भर आलेला आहे आणि ते त्याचा युज होतोय, माणसांना युज होतोय, त्याचा सुगंध पसरतोय. आणि चिंचेचं झाड खूप मोठं होऊन सुद्धा त्याच्या चिंचा उपयोग येत नसेल, तर मी म्हणतो बऱ्याच वेळेला मोठा होण्यापेक्षा सुद्धा तुम्ही छोटा बिझनेस जरी केला तर तुम्ही किती लोकांच्या कामी आलात आणि तो तुम्ही कशा प्रकारे उत्तम केला ते जास्त महत्वाचं आहे. त्यामुळे तुम्ही बिझनेस करा, छोटा करा, मोठा करा, व्यवस्थित करा, नीतिमत्तेला धरून करा, दुसऱ्याचा विचार करून करा, तर तुम्ही निश्चितच सक्सेसफुल व्हाल, निश्चितच यशस्वी व्हाल. असा कोणी माणूस नाही की जो यशस्वी होऊ शकत नाही, जो पुढे जाऊ शकत नाही. ज्याला पुढे जायचं असेल त्याला संधी ह्या ऑलरेडी अवेलेबल आहेत, तो निश्चितच पुढे जाईल. मला वाटतं तुमचं जे एज आहे, मी सुरुवातीला सांगितलं, हे ज्वालामुखीसारखं एज असतं. तुम्ही त्याला जी डायरेक्शन द्याल, जर तुम्ही त्याला चुकीची डायरेक्शन दिली, वाईट मार्गाला नेलं, तर तुम्ही वाईट मार्गाला जाल. वाईट मार्ग म्हणजे कोणते असतात? एक व्यसन जडतं, आपल्याला काहीच इच्छा नसेल, काहीच दिशा नसेल, तर माणूस चुकीच्या व्यसनाच्या मागे लागतो. आपण व्हॉट्सअप आहे, इंटरनेट आहे, परत आपण ज्या विषयावर बोलत नाही, सेक्स आहे, पॅरेंट्स लोक बोलत नाही, आणि हे जे एज असतं त्यावेळेला माणूस अतिशय कन्फ्युज असतो. 10वीला 12वीला मुलं जे असतात त्यावेळेला फार अतिशय बॉडीमध्ये अतिशय हार्मोनचे चेंज होत असतात आणि घरी आई वडील नीट त्यांच्याशी बोलत नाही, त्यामुळे त्यांना माहिती नसतं की हे असं का होतंय. इंटरनेटवर मात्र सगळी चांगली वाईट सगळी माहिती असते, त्यामुळे बऱ्याच वेळा मुलं चुकीच्या प्रवाहाकडे वाहून घेतली जातात. त्याच्यामुळे आपल्याला आयुष्यात बॅलन्स ठेवला पाहिजे. जर आपल्या खाण्याची जर एक्झाम्पल मी जस्ट देतो, जर आपल्या खाण्याची खूप आवड असेल आणि आपण खूप खात गेलो, एक्सरसाइज केली नाही, तर ते खाणं चांगलं जरी तुम्ही खूप खात असले, सकस जरी खात असले, शरीरासाठी खूप चांगलं जरी असलं, तरी तुम्ही ते जरुरीपेक्षा जास्त खाल्लं तर ते तुमच्यासाठी विष आहे. त्यामुळे विष आणि आणि विष, आपण जेव्हा लस घेतो, एखादी व्हॅक्सिन घेतो, ही इनडायरेक्टली छोट्या प्रमाणातलं विष असतं. छोट्या प्रमाणात जर कोणती गोष्ट केली तर ती तुमची प्रतिकारशक्ती वाढवते आणि तुमचं ऍक्च्युअली अटॅक पासून, मोठ्या विषयापासून रक्षण करते. म्हणून जेव्हा आपण आपल्या आयुष्यात बॅलन्स ठेवायला शिकतो, तो माणूस निश्चितच प्रगती करतो आणि यशस्वी होतो. तर मला खात्री तुम्ही सर्वजण जरूर यशस्वी व्हाल. मला वाटतं मी तुमचा बराच वेळ घेतला आणि मला सुद्धा नाशिकला जायचंय, आणि तरी सुद्धा तुम्हाला काही प्रश्न असतील, काही मला विचारायचं असेल, तुम्ही विचारा. मला तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला निश्चितच आवडेल. नमस्कार, मी राजेश सोळंकी. धन्यवाद सर.
राजेशजी, तुम्ही खूप सुंदर पद्धतीनं आणि स्ट्रगल कशा पद्धतीचं असतं, पोटेन्शियल कसं असतं, काय याबद्दल खूप चांगली माहिती दिली. तुमचे वडील पण या ठिकाणी तुमचं व्याख्यान ऐकत आहेत, मोटिवेशनल लेक्चर. आय वुड लाईक टू मला त्यांना म्हणजे विनंती करायची की 2 शब्द आपण बोलावेत. अनम्यूट केलेलं आहे. जयश्री. GPS signal lost. सर आहेत ना? इथे आहेत माझे वडील, कारण की ओके ओके मला ओके. वाटतं मी पाहत होतो इथे की सरांचं पण नाव मला म्हणजे वडिलांचं नाव दिसलं इथं मला, म्हटलं ते पण आहेत. आम्हाला बरं वाटेल की त्यांनी 2 शब्द म्हणजे त्यांनी तुम्हाला जवळून बघितलेलं आहे, म्हणजे वाढत असताना काय बाबा, आणि ऍज अ पॅरेंट म्हणून वडिलांनी जी काही भूमिका पार पाडलेली आहे त्यामुळे आज तुम्ही या यशाच्या शिखरावरती आहात. कित्येक जणांचे आदर्श आहात. आज कित्येक जणांचं कुटुंब तुमच्या एका कंपनीमुळे, म्हणजे बघा, स्वतः जगत आहात परंतु अनेक कुटुंबांना घेऊन तुम्ही जगत आहात. याच्यासारखं मोठं काहीच नाहीये सर. म्हणजे असे बिझनेसमॅन तयार व्हायला पाहिजेत. खरोखर तुमच्या वडिलांचा, तुमच्या फॅमिलीचा खूप मोठा वाटा आहे. माझ्या म्हणून वडिलांना वडिलांना थोडी इथेच बसायला वडिलां सांगतो. माझ्या हो वडिलांना चालेल चालेल. हो चालेल चालेल. बसा सर, तुम्ही पण मी आहे. अण्णा अण्णा नमस्कार. पप्पा, अण्णा नमस्कार. तुमच्याशी बोलतायत. पप्पा तुमच्याशी अण्णा बोलायला नमस्कार. बघतायत तुम्हाला. नमस्कार. दिसतंय ना? हा, छोटू बोलतोय. अरे सगळे हा, हा. छोटू मामा बोलतायत. अं, अच्छा, ऐका ना, राजेश बद्दल काय वाटतं 2 शब्दात बोला. म्हणजे कसं आहे, हजार होणं आणि हजारांचा पोशिंदा होणं याच्यामध्ये फरक आहे. हा. तर आम्हाला आज आनंद आहे की 1000चा पोशिंदा आमच्या समोर आहे हा. आणि तो एक आदर्श माणूस आहे आणि मुलांना खूप छान पद्धतीने सांगितलं. तुम्हाला काय वाटतं राजेश बद्दल? तुम्ही कसे त्याचे साक्षीदार आहात बिझनेस होण्यामध्ये, ते थोडक्यात सांगा, 2 मिनिटात सांगा. हे बघा, राजेश अगदी लहानपणापासून अतिशय आज्ञाधारक, वडिलांनी जे सांगितलं ते प्रमाण, म्हणजे आतापर्यंत ज्या सांगण्यापर्यंत त्याची वाटचाल चालू झाली आणि त्यामुळे त्याला सक्सेस मिळत गेला आणि तो यशस्वी झाला. आणि अतिशय प्रामाणिक, कुठल्याही कामाशी म्हणजे त्याच्याशी तडजोड नाही करायची आणि सत्याची चाळ असणारा आणि जी कुठलं काम करतात त्याच्या सखोलमध्ये जाऊन त्याची माहिती मिळून ते काम करणारा, समजून माहिती करून आपल्याला समजून काम करणारा, म्हणजे अशी आणि त्यामुळे तो यशस्वी होत गेला आतापर्यंत आणि त्याचा मला अतिशय आनंद आहे. छोटू दिसत नाही मला. सर मला काय म्हणायचंय, तुम्ही फक्त म्हणजे, सगळ्यांना बाकीचे हा. off केले. बोला, तुम्ही बोला अण्णा, तुम्ही बोला फक्त. हा, नाही, मला एवढं नाही, सांगायचं. हरकत नाही. हा. विद्यार्थी ऐकतायत, तुम्ही बोला. म्हणजे तुम्ही आपल्या कामाशी प्रामाणिक राहा आणि सतत परिश्रम करत राहा. यश हे तुम्हाला मिळणारच. बरोबर. एक आणि- आयटीआय शिक्षक ते आता एका उद्योजकाचे वडील. हो, काय वाटतं तुम्हाला सध्याच्या ह्याच्यामध्ये? खूप आनंद वाटतो. जीवन सार्थकी लागल्यासारखं झालं. पण अण्णा, त्यांच्या तोंडातून एकच वाक्य प्रत्येक वेळेस आलं की जेव्हा जेव्हा मला निराशा आली असेल किंवा जेव्हा जेव्हा मला गरज उभी राहिली असेल त्यावेळेस हो. माझ्या पाठीशी माझे वडील खंबीरपणे उभे राहिले. बिलकुल. अगदी प्रत्येक वेळेस, प्रत्येक क्षणाला त्यांनी माझ्या पाठीवर हात ठेवला. हो, आर्थिक मदतीमध्ये जेव्हा जेव्हा मी अडकलो असेल तेव्हा हो. मला त्यांनी साथ दिली. याबद्दल तुमचं खरंच किती धन्यवाद मानावे. आणि अशा प्रकारचे वडील लाभणं आणि अशा प्रकारचा मुलगा आमच्या समोर साक्षात परमेश्वरासारखाच आहे असं म्हणायला हरकत नाही आणि याचं सर्व श्रेय तुम्हाला आहे. खूप खूप धन्यवाद. छान वाटतंय. हम्म. म्हणजे हे तुमचे जे काही पाठबळ आहे मुलाच्या पाठीमागे, हे हो. तुमच्यातली जी प्रेरणा आहे ही कशा प्रकारे आमच्या मुलांना सांगता येईल तुम्हाला? म्हणजे इतर पालकही ऐकत आहेत, त्यांना जरा प्रोत्साहन मिळेल असं. काय होतं, आपण आपलं चारित्र्य किंवा आपलं वागणं व्यवस्थित, म्हणजे पालकांनी व्यवस्थित ठेवलं पाहिजे, जेणेकरून आपल्या मधले जे चांगले गुण असतात ते लहानपणापासून ते शिकत असतात, ऑब्झर्व करत असतात मुलं. त्यासाठी आपल्याला स्वतःला एक म्हणजे व्यवस्थित चारित्र्यवान, अभ्यासू, कष्टाळू ह्या ज्या गोष्टी आहेत
ह्या कळत न कळत मुलं आपल्याकडनं शिकत असतात. त्याची जाणीव ठेवून आपण मुलांचं संगोपन केलं पाहिजे. म्हणजे अण्णा हा. मला एक म्हणायचं की एवढं म्हणजे आजकाल म्हणजे माणूस तंबाखू वगैरे सोडत नाही, परंतु तुम्हाला म्हणजे का नेमकं सोडावीशी वाटली एकदम, म्हणजे कुठली अशी गोष्ट खटकली की लगेच तुम्ही ते निर्णय घेतला अर्जंटमध्ये? ती म्हणजे माझं स्वतःचं असं मत, माझं मुलं ही माझी मोठी संपत्ती, त्यांचं मन सांभाळणं ही माझं प्रथम कर्तव्य. त्यांना कुठली गोष्ट म्हणजे वाटतं मला लहानपणी याला काय आवडलं नाही बरं का ही गोष्ट, मग ते मला मनातून खटकलं. अरे म्हटलं हे काय, आपण काय त्याला सांगणार पुढे, आपल्याला आपण स्वतःच काही कंट्रोल करू शकत नाही तर आपण मुलांना काय ऍडवाइस करणार. तर त्या क्षणी 79ची गोष्ट आहे ती लक्षात आहे, 79ची गोष्ट आहे. त्यावेळेला आमच्या 4 चौघांमध्ये आम्ही असाच विषय काढत होतो. तर म्हटलं तंबाखू आजपासून सोडली तर आज तागायत नाही. किती आता 79ची गोष्ट आहे. आणि ते पण मी एक 2च वर्ष हे काढलं मित्रांच्या याच्या मोहापायी आग्र्याला बळी पडून. आणि ते मला इतकं खटकलं. आणि आपला मुलगा म्हटलं आपलं ज्याच्यावर भिजतात, तो बालपणापासूनच दिसतात, मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, हा मुलगा अगदी संवेदनाशील आहे. तर आपल्याला ही गोष्ट चांगली वाटत नाही, ती सोडली. ते बघा म्हणजे अजूनही मला त्याचं फळ मिळालं, मिळतंय. 79 साली तो त्याग केला. हजारो विद्यार्थी तुम्ही स्वावलंबी बनवली. ITI इन्स्ट्रक्टर म्हणजे साधी गोष्ट नाहीये. त्यांना म्हणजे स्किल डेव्हलपमेंट तुम्ही शिकवलेलं आहे. आज ते कितीतरी आहेत तुमचे विद्यार्थी. आणि आज तुमचा मुलगा पण त्याच फलित म्हणजे तुम्ही प्रामाणिकपणे कार्य केलं म्हणून मुलगा आज यशस्वी उद्योजक आहे. अगदी बरोबर. खूप भारी वाटलं की आपल्यासारखे पालक, माझ्या प्रत्येक पालकांना विनंती आहे की पालक एक आदर्श असले पाहिजे. जसं अण्णांना वाटलं की नाही बाबा माझे हे तंबाखू खाणं, मी उद्या मुलांना काय सांगणार की तू हे करू नको. त्याच्या अगोदर स्वतःमध्ये जे काही बदल आहे ते अण्णांनी करून घेतले. अण्णा खरंच सॅल्यूट तुम्हाला. ज्याशी आम्हाला संवाद साधायला भेटला, खूप भारी वाटलं. सर आणि काय अण्णाला विचारायचंय का? धन्यवाद. नाही, या प्रवासामध्ये आमची अक्का नाहीये सोबत. म्हणजे मगाशी राजेशजींच्या डोळ्यामध्ये जे आसू आले ते म्हणजे काय असतं, त्यांनी एक गोष्ट खूप महत्वाची सांगितली. एखादा अपमान झाला असेल तो पॉझिटिव्हली कसा घ्यावा आणि त्याचं रूपांतर चांगल्या गोष्टीमध्ये कसं करून घ्यावं, हे सगळ्या विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी आणि पालकांनी सुद्धा शिकण्यासारखं आहे. कोणी अपमान केला म्हणून अपमानित होऊन त्याच्याशी धुसफूस करणं किंवा चुकीच्या गोष्टीने वागणं, याच्यापेक्षा आपण त्याला पॉझिटिव्ह घेऊन आपली एनर्जी, मी नेहमी म्हणत असतो की कोणी आपल्यावर टीका करत असेल तर ते टीका करू द्यायची, त्याला प्रत्युत्तर करायचं नाही. आपण मार्ग पुढे जात राहायचं, मार्गस्थ होत राहायचं. दुसरी गोष्ट अशी सांगितली राजेशने की नाही, मी एखादी गोष्ट ठरवली तर ती 100% होते आणि संधी प्रत्येकाला मिळत असते. फक्त संधी तुम्ही पकडून ठेवायची, सोडून द्यायची, हे आपल्या हातात आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सगळ्यांना संधी आहे. राजेशजींनी खूप छान सांगितलं आज की प्रत्येकाला संधी मिळते आयुष्यात, प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट मिळते, फक्त त्याची वेळ चुकून गेलेली असते. असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि वेळेचा सदुपयोग राजेशजींनी करून घेतला. आज ते यशस्वी शिखरावर पोहोचले. अण्णा आणि अक्कांना याचा खूप, म्हणजे अक्का असते तर निश्चितच खूप अभिमान होता. आज ते आपल्यात नाही आहेत, पण त्या वरती ऐकतायत की माझं लेकरू आज इतक्या मोठ्या पदावर आहे किंवा इतकं सगळं छान करतो आहे, या सगळ्या गोष्टी. आणि आपल्या सर्वसामान्य कुटुंबातला एक मुलगा एक बिझनेस म्हणून होऊ शकतो, हे माझ्या विद्यार्थ्यांना सांगायला मला अभिमान वाटेल. सचिन सर. आणि छोटू. अण्णा बोला. तुझी अक्का अगदी शेवटचे दिवस होते तेव्हा तिला मैत्रिणी वगैरे विचारायच्या, आता मुलांचं लग्न व्हायचं आहे, त्या मुलं लहान लहान आहेत अजून, काय केलं. तिला पूर्ण खात्री होती की माझे मुलं त्यांच्या आयुष्यामध्ये ते नक्कीच सक्सेसफुल होती, अशी पूर्ण मुलं सर्वांविषयी तिला अत्यंत पूर्ण शाश्वती होती. आणि आता मी हटकून तुझ्या अक्काची आठवण का केलं नाही, काय होतं ते मला माहितीये, पण मला आठवण करणं गरजेचं आहे. ते मला माहितीये. मगाशी राजेशजींचं मी ते सांगतो कारण त्यांच्या डोळ्यात अश्रू आले होते, त्यांना भावना अनावर झाल्या होत्या आणि ते बरोबर आहे.
तुमचे अण्णा, तुमचे आणि राजेशचे दोघांचे खूप खूप धन्यवाद. आणि- एक 1.25 तास 1.5 तास वेळ दिला आमच्यासाठी. हा बरोबर. बहुमूल्य वेळ होता. हो, हो. राम सर. ज्यांना शेवटी मला असंच म्हणा वाटलं की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी रसाळ मुखी अमृताची वाणी देह देवाची कारणी. अशा पद्धतीचं म्हणजे तुमच्या आज म्हणजे मुलाकडे पाहून तुम्हाला वाटत असेल खरोखर धन्य आहात तुम्ही. आणि राजेशजी तुमच्या या प्रवासाने आमच्या मुलांना निश्चितच प्रेरणा मिळेल, यात काही शंकाच नाही. तुमच्यासारखे म्हणजे जसं अण्णांनी भूमिका पार पडली तसे माझ्याही विद्यार्थ्यांच्या पालकांनी स्वतःमधले थोडेसे बदल करून आपल्या मुलांचं हित कशात आहे, आपण जे करतोय त्याला थोडंसं कशी कलाटणी देता येईल यासाठी अण्णांकडून निश्चितच प्रेरणा घ्याल अशी विनंती करतो. अण्णा धन्यवाद. राजेशजी पुन्हा एकदा तुमचं मी आभार व्यक्त करतो आणि जाधव सरांकडे हँडओव्हर करतो. जाधव सर. धन्यवाद सर, धन्यवाद.